बघा, कर्जनचा कालावधी 1905ला समाप्त झाला. कालावधी समाप्त झाला म्हणजे नेमकं काय झालं की त्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याच्या जागेवर मग दुसरा व्हॉइसरॉय देशामध्ये आलेला तो होता लॉर्ड मिंटो. मिंटो आधी पण आलेला आहे बघा, आठवतं 1807ला आलेला होता, 1813पर्यंतचा. ओके, त्याचा कालावधी खूप काही महत्त्वाचा नाही आहे. हा जो मिंटो आहे हा जरा जास्त महत्त्वाचा आहे. या काळामध्ये भारताच्या व्हॉइसरॉय म्हणून लॉर्ड मिंटोची नियुक्ती, तर त्यावेळेस देशाचे भारत मंत्री म्हणून मोर्ले यांची नियुक्ती झालेली होती. आणि नेमकं मिंटोच्या काळामध्ये जी सर्वात महत्त्वाची घटना घडली ती होती काँग्रेसमध्ये पडलेली पहिली फूट. आता ही फूट कशी पडली, नेमकं काय कारणं होती, तो भाग बघायचा आहे. बघा, ज्या फुटीबद्दल आपण बोलतो आहे, ॲक्च्युली काँग्रेसमध्ये 2 गट निर्माण झालेले होते. त्या 2 गटाचा विचार केला तर नेमकं हे जे गट निर्माण झाले ही फक्त काँग्रेसमध्ये 2 विचाराची एक प्रवाह होते. त्यात काँग्रेसमध्ये एक गट ज्याला मवाळ म्हटलं जाते, दुसरा गट ज्याला जहाल म्हटलं जाते. त्यालाच आपण मॉडरेट आणि एक्स्ट्रीमिस्ट. काय मॉडरेट मंडळी कोण होती, एक्स्ट्रीमिस्ट मंडळी कोण होती आणि नेमके त्यांचे विचार काय होते याबद्दल जर विचार केला तर बघा, मॉडरेट किंवा मवाळांचा विचार केला, मॉडरेट लोकांचा विचार केला तर त्या नेत्यांमध्ये मुळाचे दादाभाई नौरोजी, त्यानंतर रानडे, त्यानंतर मग गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, ही सर्व मंडळी मवाळ होती आणि ही सर्व मंडळी काँग्रेसमध्ये सिनियर नेते होते. आता जेवढी मंडळी सिनियर होती त्यांचा दबदबा मात्र काँग्रेसमध्ये अधिक होता. साधारणतः दरवर्षी जेवढेही वार्षिक अधिवेशन व्हायचे त्या वार्षिक अधिवेशनामध्ये अध्यक्षस्थान मवाळांनाच मिळायचं, कारण की ते सिनियर मंडळी होती. जी जहाल मंडळी होती, एक्स्ट्रीमिस्ट होती, ती यंग मंडळी होती. त्यामध्ये लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय, घोष अशा प्रकारची व्यक्ती जहाल मंडळी यामध्ये आपल्याला दिसणार. आता या मंडळी जी होती यंगस्टर जहालाचे आणि मवाळांचे, यांचे नेमके वैचारिक मतभेद काय होते. आधी मवाळांचा विचार करून घेऊ की मवाळांचं मत काय होतं. मवाळांच्या मतांचा विचार केला तर यांच्या मते इंग्रजांची सत्ता जी भारतामध्ये आलेली आहे ती भारतीयांना मिळालेली एक देवदेणगी आहे. जर आपण आपली लायकी इंग्रजांपुढे सिद्ध केली तर नेमकी सरकार आपल्याला कधी ना कधी चांगल्या उपाययोजना, चांगले कायदे देणार. म्हणजे बघायला गेलं तर ही मंडळी सरकारच्या फेवरमध्ये होती. यांचं मत असं होतं की आपल्या देशामध्ये जेवढाही बदल झाला ते फक्त आणि फक्त इंग्रजांमुळे झालेला आहे आणि त्यांची सत्ता देशासाठी हितकारक आहे असे मत ठेवणारे मवाळ होते सरकारच्या फेवरमध्ये. पूर्ण फेवर नाही, म्हणजे बघा अशातला भाग नाही आहे की इंग्रजांसोबत त्यांचा काहीच इश्यू नाही आहे, पण मुद्दा असा आहे की त्यांना असं वाटते की नाही, इंग्रजांची जी आपल्या देशामध्ये सत्ता आहे ती ऑलमोस्ट देवानी दिलेली आपल्याला देणगी आहे, त्याचा फायदा घ्यायला पाहिजे, आपली लायकी त्यांच्यापुढे सिद्ध करायला पाहिजे, तेव्हा कुठे सरकार किंवा इंग्रज आपल्याला काही चांगल्या उपाययोजना देतील. हे मत असणारे मवाळ, दादाभाई नौरोजी, रानडे, गोपाळकृष्ण गोखले असे मंडळी मॉडरेट जे गट होतं त्याचं प्रतिनिधित्व करत होते. जहालांचा विचार केला तर जहालांचं मत मात्र असं नव्हतं. जहालांचं मत सरळ असं होतं की बघा, आता आपण कोणत्या वर्षी आहो, 1905ला आहो, 20 वर्ष होऊन गेलेली आहेत काँग्रेसच्या स्थापनेला. या मागच्या 20 वर्ष ऑलमोस्ट जर आपण बघायला की 10 वर्ष होऊन गेली आहे. मागच्या 10 वर्षाचा आपण जर विचार केला तर काँग्रेसची काय कामगिरी आहे हा एक महत्त्वाचा भाग आपल्याला बघायला मिळेल. मागच्या 20 वर्षामध्ये जर विचार केला तर दरवर्षी काँग्रेसचे अधिवेशन झाले, त्यांनी ठराव मांडून त्याला पारित केले, ब्रिटिश पार्लमेंटला पाठवले की आमच्या या मागण्या आहेत. पण मागच्या 20 वर्षामध्ये जर आपण एक पूर्ण त्याचं कन्क्ल्युजन केलं तर सरकारतर्फे आताही आपल्याला काही मिळालेलं नाही आहे. मागच्या 20 वर्षामध्ये काँग्रेस फेल ठरलेली आहे. ज्या कारणाने काँग्रेस उभी झालेली होती, ज्या कारणासाठी काँग्रेसची स्थापना केली होती की एक सेफ्टी वॉल असणार आणि सेफ्टी वॉल नेमकं काय करणार तर सरकारला मागण्या करणार आणि सरकार त्या मागण्या पूर्ण करणार. सरकारतर्फे आतापर्यंत अशा काही मागण्या पूर्ण झालेल्या नव्हत्या. काँग्रेसवर प्रचंड टीका व्हायची. टीका करणारे स्वतः काँग्रेसचे नेते सुद्धा होते. स्वतः लोकमान्य टिळक त्यावर टीका करायचे. या व्यतिरिक्त दुसऱ्याही लोकांचा विचार केला तर काँग्रेसवर प्रचंड टीका झाली. काँग्रेसला म्हटलं जायचं की काँग्रेस काही नाही, फक्त 3 दिवसाचा तमाशा आहे. 3 दिवसाचं यांचं अधिवेशन भरायचं ना दरवर्षी, तर यांना 3 दिवसाचा तमाशा असं म्हणून संबोधलं जायचं. मागच्या 20 वर्षामध्ये तो आउटपुट निघाला नव्हता जे काँग्रेसकडनं ॲक्च्युली मिळायला पाहिजे होतं. मागच्या 20 वर्षामध्ये मग नेमकं काय झालं, जहालांनी नेमकं काय केलं. जहालांचा विचार केला तर जहालांचे प्रमुख नेते होते लोकमान्य टिळक आणि लोकमान्य टिळकांचं सरळ मत होतं की जर स्वातंत्र्याचे दार आतमधनं बंद झाले असतील तर त्याला तोडावं लागेल. त्यांचं सरळ मत होतं. मावाळांना तो टोमणाचा एक प्रकारचं की आराम खुर्च्यामध्ये बसून राजकारण बंद करा. आता ते राजकारण बंद करून आपल्याला आपले अधिकार इंग्रजांकडनं नेमकं घ्यावं लागेल. त्यांनी भरपूरसे बदल करण्याचा प्रयत्न केला.
1887ला काँग्रेसमध्येच एक सामाजिक मंचाची स्थापना झाली होती. सामाजिक मंच. काँग्रेस हे एक राजकीय मंच आहे. त्या राजकीय मंचावरनं सामाजिक कार्य सुरू करावे असं काँग्रेसने ठरवलं. पुढे मात्र लोकमान्य टिळकांनी ते बंद करून टाकलं. त्यांचं मत असं की राजकारण करत असताना राजकीय मंचावरनं राजकीय भाषा बोलायची, सामाजिक कार्य करायचं असेल तर तुम्ही आपला मंच जे आहे ते वेगळा करावा. 1870ला पुण्यामध्ये सार्वजनिक सभेची स्थापना झालेली होती. सार्वजनिक सभा आधी रानडे यांच्या हातामध्ये होती. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं नेतृत्व चालायचं. पुढे मात्र टिळकांनी रानडेंलाच त्या सभेतनं बाहेर काढून ते पूर्ण सार्वजनिक सभा आपल्या हातामध्ये घेतलेली होती. कारण का त्या सार्वजनिक सभेला त्यांना जहाल बनवायचं होतं. हे दोन मोठी मतप्रवाह निर्माण झालेली मवाळ मंडळी असे जे सरकारच्या फेवरमध्ये बोलत आहेत, त्यांचं मत असं आहे की आपल्याला मिळालेली सरकार ही देवदेणगी आहे. जहालांचं मत असं की सरकार मागच्या 20 वर्षापासून आपल्याला जर काही देत नसेल तर सरकारकडनं बिलकुल त्या बाबी काढावं लागतील आणि बळजबरी काढावी लागतील. बघा, बंगालची फाळणी झालेली 1905ला. 1905ला जेव्हा बंगालची फाळणी झाली, आता बेसिकली त्याचा इफेक्ट तर देशाच्या इतर भागामध्ये पडला नाही. फाळणी बंगालची झाली होती, तरी पण महाराष्ट्राच्या पुण्यामधनं लोकमान्य टिळकांनी नेतृत्व करून त्या बंगालच्या फाळणीला पूर्ण पाठिंबा दिलेला होता. आत्तापर्यंत शिवाजी महाराज जे बंगालमध्ये चोर लुटेरी म्हणून संबोधले जायचे, शिवाजी जयंती 1904 पासून 1905 पासून बंगालमध्ये सुरू झालेली होती. एक मोठा बदल झाला. 1905चा पुन्हा एक महत्त्वाचा भाग. पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम एकत्र आलेली होती. धुळ्यामधनं, महाराष्ट्राच्या धुळ्यामधनं एक शेखचंद नावाचे व्यक्ती, मुस्लिम व्यक्ती, ज्यांनी त्याच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा काढलेला होता बंगालच्या फाळणीच्या निषेधामध्ये. त्यांच्या मोर्चेमध्ये वंदे मातरम, अल्लाहू अकबर अशी घोषणा देण्यात आलेली होती. आता कुठे ना कुठे हा संपूर्ण देशाची जी संपूर्ण जनता होती ती एकत्र यायला लागलेली होती. बंगालच्या फाळणीच्या एवढ्या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये सुद्धा मवाळ नेमके बंगालच्या लोकांना असा सल्ला देतात की जरा सबुरी घ्या, सरकार तुम्हाला बिलकुल चांगल्या उपाययोजना देणार, सरकार विरोधामध्ये कुठल्याही प्रकारचे मोर्चे काढण्याची काही गरज नाही आहे, असे विचार मवाळांचे. जहाल मात्र थांबणार नव्हते. जहालांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारला धडा शिकवायचा होता. सरकारकडनं आपले अधिकार जे आहे ते काढून टाकायचे होते. आणि त्यामुळेच जहाल आणि मवाळ या दोन गटामध्ये मोठ्या प्रॉब्लेम्स निर्माण झाल्या. पण बेसिकली सर्व सिनियर मंडळी मवाळ गटामध्ये असल्या कारणाने काँग्रेसमध्ये त्यांचं वर्चस्व हे अधिक राहायचं. 1904चं अधिवेशन झालेलं होतं. खास अधिवेशन होतं मुंबई, आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान स्वतः हेनरी कॉटन यांना मिळालेलं. त्याच अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. कारण की जहालांचं नेमकं मत असं होतं. बघा, नेमकं काय होतं, दरवर्षी मवाळ मंडळी काय करतायत, दरवर्षी अधिवेशन होते. दरवर्षी मवाळांपैकी कुठला नेता हा त्या काँग्रेसच्या अधिवेशनाचा अध्यक्षस्थानावर असतो. एकदम साध्या मागण्या ते आपल्या ड्राफ्टमध्ये मांडतात आणि साध्या मागण्या सरकारकडे करतात. त्या साध्या मागण्यासुद्धा पारित होऊ शकत नाही. मागच्या 20 वर्षापासून जर काँग्रेसची कामगिरी बघितली तर काय मिळालं, तर त्या कर्जनच्या काळामध्ये मिळालेली बंगालची फाळणी आणि काही ज्याचं कायदे, काँग्रेसचा आउटपुट आत्ताही काही निघत नव्हता. त्यामुळे जहालांनी आपला मुद्दा पुढे मांडला आणि सरकारकडनं आपल्या पूर्ण मागण्या कशा मान्य केल्या जाणार याबद्दल जहाल मंडळी विचार करू लागले. 1904ला दादाभाई नवरोजींनी लोकमान्य टिळकांना एक पत्र पाठवलं. त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं की बाबा, थोड्या शांतीने काम घ्या. पुढे भविष्यामध्ये पूर्ण काँग्रेस हे तुमच्याच नेतृत्वाखाली येणार आहे. थोडा काळ तरी शांतीने राहा. त्यात पुन्हा टिळकांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं की या काळात जर आम्ही शांत राहिलो तर इंग्रज आपली सत्ता या देशामध्ये एवढी मजबूत करणार की आम्हाला कधीही यापुढे स्वातंत्र्य मिळू शकणार नाही. टिळक थांबणारी मंडळी नव्हती. एक महत्त्वाचा भाग. 4चं अधिवेशन कसं होऊन गेलेलं. त्यानंतर पुढचं अधिवेशन 1905चं अधिवेशन झालं होतं बनारस, आणि बनारस अधिवेशनाचे अध्यक्षस्थान पुन्हा मवाळ व्यक्तीकडे आले, जे होते गोपाळकृष्ण गोखले. त्या अधिवेशनामध्ये मात्र पहिल्यांदा इतिहासामध्ये मवाळ व्यक्ती यांची भाषा बदललेली होती. बघा, भाषा नेमकी काय बदललेली. जी बंगालची फाळणी झाली त्याचा कुठे ना कुठे परिणाम मवाळांवर सुद्धा झाला. आणि पहिल्यांदा 1905च्या बनारस अधिवेशनामध्ये गोपाळकृष्ण गोखले अध्यक्षस्थानावर असताना त्यांनी घोषणा केली की भारताला स्वराज्य या दिशेने जायचं आहे, आणि स्वराज्याची मागणी करणारे बनारस अधिवेशनामध्ये पहिले व्यक्तिमत्व ठरले देशाचे ते होते गोपाळकृष्ण गोखले काँग्रेसमधनं. आता हा जो स्वराज्य शब्द वापरला गेला याचा नेमका अर्थ काय निघतो, जरा याबद्दल बोलून घेऊया. स्वराज्याची मागणी किंवा स्वराज्याची जी डिमांड होती त्याचे दोन अर्थ निघू शकतात. एक तर ते स्वराज्य पूर्ण स्वराज्य राहू शकतं, किंवा मग ते स्वराज्य वसाहतीचे स्वराज्य राहू शकते. आता हे पूर्ण स्वराज्य काय आणि वसाहतीचे स्वराज्य काय.
पूर्ण स्वराज्याची मागणी म्हणजे इंग्रज या देशातनं पूर्ण सत्ता आमच्या हातामध्ये देऊन निघून जाणार, ते झालं पूर्ण स्वराज्य. आणि वसाहतीचे स्वराज्य म्हणजे काय, तर वसाहतीचे स्वराज्य म्हणजे नेमकं या देशामध्ये केंद्र सरकार म्हणजे पूर्ण देशाचा कारभार चालवण्याचं काम सरकारचं असणार, पण पूर्ण राज्य सरकार हे भारतीय लोकांच्या हातामध्ये असणार. म्हणजे या देशातली राज्य स्वायत्त असणार, स्वायत्त इन द सेन्स इंडिपेंडेंट. त्या स्वायत्त राज्यावर भारतीय लोकांमार्फतच सरकार चालवली जाणार. आणि केंद्र सरकार म्हणजे तुमची इंग्रज राहणार, तिथे युरोपियन सत्ता चालणार, त्याला वसाहतीचे स्वराज्य म्हटलं जाणार. तर ही जी मागणी होती गोखलेंची 1905च्या बनारस अधिवेशनामध्ये, त्यांनी जी स्वराज्याची मागणी केलेली होती ती मागणी नेमकी पूर्ण स्वराज्याची नव्हती. मावळ्यांमध्ये एवढी ताकद नाही आहे की ते पूर्ण स्वराज्याची मागणी करणार. त्यांनी वसाहतीचे स्वराज्याची मागणी नेमकं त्या बनारसच्या अधिवेशनामध्ये केली. पहिले व्यक्ती आहेत काँग्रेसचे पहिले नेता, त्यातले त्यात मवाळ, ज्यांनी ही मागणी केलेली होती. पण यांचा भोपळा लवकरच फुटला. नेमकं त्यावेळेस देशाचा जो भारत मंत्री होता मोर्ले साहेब, त्या मोर्लेनी यांना आपल्या गोखलेंना एक पत्र लिहून म्हटलं की स्वराज्याची मागणी करणे किंवा स्वराज्याचे स्वप्न बघणे म्हणजे तुम्ही तर बिलकुल आकाशातले चंद्र आणि तारे जसे तुमच्या हातामध्ये लागणार अशातला भाग आहे. तर तुम्ही विसरून जा की तुम्हाला स्वराज्य किंवा वसाहतीचे स्वराज्य अशातला काही भाग मिळू शकतो. त्याला 1905चं अधिवेशनसुद्धा बनारसचं कसंमसं झालं. हे सलग 2-3 वर्ष असे होऊन गेलेले 1904, 5, 6, 7 की या काळामध्ये काँग्रेसमध्ये कधीही फूट पडू शकत होती. बिलकुल जर 2 विचार एका पार्टीमध्ये असतील तर बिलकुल त्या 2 विचारामध्ये संघर्ष निर्माण होणार आणि त्यातली एक पक्ष तरी त्यातनं बाहेर निघू शकते. हा एक मुद्दा होता. 5चं अधिवेशन कसंमसं झालं. पुढे 1906चं अधिवेशन होणार होतं कलकत्त्याला. कलकत्ता अधिवेशनामध्ये राजबिहारी बोस नाही आपले सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी मागणी केली की कलकत्ता अधिवेशनाचं अध्यक्षस्थान स्वतः लोकमान्य टिळकांना द्यावे. आता हे नेमकं काय होत आहे. आता मुद्दा असा आहे की जे कलकत्ता अधिवेशन आहे त्या कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानावर एक जहाल व्यक्ती लोकमान्य टिळक यांना बसवावे अशी मागणी बॅनर्जी यांनी केलेली आहे. बघा काय होणार. जर कुठला जहाल व्यक्ती अध्यक्षस्थानावर बसला ना तर तो सरकार विरोधामध्ये काही जाचक डिमांड मांडणार आणि ते डिमांड जे आहेत ते नेमकं तो ड्राफ्ट जो आहे तो पारित केले जाणार आणि सरकारला त्रास कमीत कमी द्यावा अशा विचाराची मावाड होती. त्यामुळे जहाल हे अध्यक्षस्थानावर बसतील याची शक्यता जरा कमीच होती. आता मुद्दा आहे की यांनी तर मुद्दा म्हणजे तुमच्या सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी तर मुद्दा मांडला की नाही बाबा एक जहाल व्यक्ती अध्यक्षस्थानावर बसायला पाहिजे. मागच्या कित्येक वर्षापासून फक्त मावाडच हे अध्यक्षस्थान स्वीकारत आहेत किंवा तेच घेत आहेत. तर टिळकांना 1906च्या कलकत्ता अधिवेशनाचं अध्यक्षस्थान द्यावं. गोखलेंना माहीत होतं आपण जर टिळकांना अध्यक्षस्थान दिलं नाही तर इथेच प्रॉब्लेम होऊ शकते. त्यामुळे त्यांनी असं व्यक्तिमत्व नेमकं चुनलं की अशा व्यक्तीला अध्यक्षस्थान द्यावे की जेणेकरून काँग्रेसमध्ये फूट पडणार नाही आणि त्यामुळे सर्वांचे लाडके किंवा सर्व आदरणीय ज्यांना समजायचे असे दादाभाई नौरोजी यांना त्यावेळेस रिक्वेस्ट करण्यात आली की 1906च्या कलकत्ता अधिवेशनाचं अध्यक्षस्थान तुम्ही स्वीकारावे. आता दादाभाई नौरोजींचं ते वय राहिलं नव्हतं की ते भाषण करू शकतात अध्यक्षस्थानामध्ये स्वीकारू शकतात, पण फक्त काँग्रेसमध्ये फूट पडू नये म्हणून दादाभाई नौरोजींनी ते अध्यक्षस्थान स्वीकारण्याला होकार दिला. कलकत्ताला अधिवेशन होणार होतं. कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्षस्थान आता दादाभाई नौरोजी यांच्याकडे आणि नौरोजी यांच्या अध्यक्षस्थानावरनं बोलत असताना त्यांनी पुन्हा एकदा स्वराज्याची मागणी केली की भारत किंवा देश राष्ट्र स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करणार. आता इथे पुन्हा एक प्रॉब्लेम निर्माण झाली की स्वराज्य म्हणजे नेमकं कोणतं स्वराज्य. पुन्हा तेच 2 अर्थ निघतात स्वराज्याचं, पूर्ण स्वराज्य की वसाहतीचे स्वराज्य. तर मावाडांनी असा विचार केला की नाही यांचं मत असं आहे नौरोजी साहेबांचं की त्यांचं स्वराज्य म्हणजे त्यांनी वसाहतीचे स्वराज्य मांडलं आहे. पण जहालांचं मत असं होतं की नाही दादाभाई नौरोजींनी जे स्वराज्याची भाषा बोलले ते पूर्ण स्वराज्याची भाषा बोललेले. इथे पुन्हा मवाड आणि जहाल यांच्यामध्ये काही मतभेद जे आहेत ते निर्माण झालेले. 1906च्या अधिवेशनामध्ये मात्र एक महत्त्वाची चतुसूत्री जी स्वीकारण्यात आली त्याचा विचार केला तर आता यानंतर काँग्रेस कुठल्या तत्वानुसार या देशामध्ये राष्ट्रीय चळवळ सुरू करणार तर 4 बाबी ठरवण्यात आलेल्या होत्या. त्या 4 बाबींचा विचार केला तर स्वदेशी स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण.
स्वदेशीचा वापर करणार, स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करणार, परकीय मालांवर बहिष्कार टाकणार आणि राष्ट्रीय शिक्षणावर देशामध्ये जोर देणार, ही 4 महत्त्वाची चतुसूत्री काँग्रेसने या अधिवेशनामध्ये मांडलेली. चला 1906चं अधिवेशन सुद्धा कसं मसं निपटलं. या अधिवेशनात सुद्धा जी फूट पडण्याची शक्यता होती ती फूट पडू शकली नाही. मग पुढचं अधिवेशन जे 1907ला झालं ते 7चं अधिवेशन महत्त्वाचं. बघा, नेमकं दरवर्षीच्याच अधिवेशनामध्ये जसं 1906ला जेव्हा कलकत्ताचं अधिवेशन झालं, त्या कलकत्ता अधिवेशनामध्येच ठरणार की पुढच्या वर्षीचं अधिवेशन हे कुठे होणार आहे. जसं 1905ला जेव्हा बनारसचं अधिवेशन झालं तेव्हा बनारस अधिवेशनामध्येच ठरलं होतं की 1906ला अधिवेशन हे कलकत्त्याला होणार. सेम 1906ला जेव्हा कलकत्ता अधिवेशन झालं तर तिथेच ठरणार की पुढचं अधिवेशन नेमकं कुठे होणार आहे. आता काही महत्त्वाच्या बाबी या सुरत अधिवेशनामध्ये 1907च्या अधिवेशनामध्ये आपल्याला दिसतात. काय काय बदल झालेले होते बघा. आपण जी मागे मागणी केलेली होती की आपले चतुसूत्री काय असणार, काँग्रेसने आपली चतुसूत्री ठरवलेली होती. एक तर होतं स्वराज्य, त्यानंतर स्वदेशी, देन बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. दरवर्षी देशातल्या विविध भागातनं काँग्रेसची प्रतिनिधी या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये हजर राहायची. आपण ज्या अधिवेशनामध्ये जवळपास 1600 प्रतिनिधी आपल्या या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये हजर होती. त्यांना नेमकं इन्व्हाइट केलं जायचं, एक इन्व्हिटेशन कार्ड त्यांना पाठवलं जायचं. त्या इन्व्हिटेशन कार्डमध्ये पूर्ण माहिती राहायची की अधिवेशन कुठे आहे, किती वाजताचं आहे, कोणत्या तारखेला सुरू होईल आणि या पुढच्या अधिवेशनामध्ये नेमके ठळक मुद्दे काय राहणार. आपण हे जे 4 मुद्दे बघतोय ना, स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण, हे 4 मुद्दे मागच्याच अधिवेशनामध्ये म्हणजे कलकत्ता अधिवेशनामध्ये पारित झालेले आहेत दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली. मुद्दा असाच ठरला होता की या 4 तत्वानुसार आता काँग्रेस आपलं राजकारण करणार आणि या 4 तत्वाला घेऊन जाऊन आपल्या देशाचा स्वराज्याच्या दिशेने वाटचाल, स्वदेशी कापडाचा किंवा मालाचा वापर, विदेशी कापडाचा बहिष्कार आणि देशामध्ये राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार केला जाणार. आता ही चतुसूत्री ॲक्च्युली कंटिन्यू चालायला पाहिजे होती, पण 1907चं जेव्हा अधिवेशन होणार होतं तेव्हा मवाडांनी या चतुसूत्रीपैकी 2 शब्द वगळलेली होती. एक तर बहिष्कार आणि त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण. या 2 शब्दाला वगळण्यात आलं. मुद्दा असा होता की या 2 शब्दाला आपल्या काँग्रेसच्या एक मेमोरंडममध्ये टाकणे म्हणजे जहालांचं वर्चस्व जे आहे त्याला एक्सेप्ट करणे आहे आणि जहालांचं वर्चस्व मावळांना एक्सेप्ट करायचं नव्हतं. इथनं एक प्रॉब्लेम सुरू झाली. दुसरी प्रॉब्लेम काय होती? दुसरी प्रॉब्लेम अशी होती की या 1907च्या अधिवेशनामध्ये जहालांनी अशी मागणी केली की या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान लाला लजपत राय यांना द्यावे. आता लाला लजपत राय यांना का द्यावे तर 1906ला त्यांना अटक करण्यात आलेली होती. पोलिसांनी त्यांना अटक केलं. 6 महिन्याची शिक्षा त्यांना झालेली होती. कारण काय होतं, पंजाबचं त्यांचं जे न्यूजपेपर होतं ट्रिब्यून, त्या ट्रिब्यून न्यूजपेपरपैकी मधनं त्यांनी त्या पंजाबच्या गव्हर्नरवर टीका केलेली होती आणि त्यामुळे सरकारने पोलिसांनी यांना अटक केली. 6 महिन्याचा तुरुंगवास त्यांनी भोगला. 6 महिन्यानंतर सुटल्यानंतर आता ती व्यक्ती ज्यांनी आपल्या देशाचे चांगले तत्त्व ठरवण्याकरिता एक इंग्रज अधिकाऱ्यावर टीका केली म्हणून त्याला शिक्षा झाली, त्या व्यक्तीला अध्यक्षस्थान द्यावे जेणेकरून त्या इंग्रजांना माहीत पडेल की तुम्ही ज्यांना तुरुंगात टाकाल त्याला आम्ही एवढं मानाचं स्थान देणार. तर लाला लजपत राय याला अध्यक्षस्थान द्यावे अशी एक मागणी होती. आणि यापेक्षा महत्त्वाची गोष्ट की काय नेमकं हे 1907चं अधिवेशन कुठे होणार होतं. 1907चं अधिवेशन बेसिकली होणार होतं नागपूरला. 3 प्रॉब्लेम्स आपण बघतोय. मागच्या अधिवेशनामध्ये पारित झालेली चतुसूत्री त्यापैकी 2 महत्त्वाची शब्द 1907च्या अधिवेशनामध्ये वगळली गेली. ही बाब जहालांना आवडली नाही. तर त्यांची पहिली मागणी होती की तुम्ही ज्या शब्दांना वगळलं आहे ते शब्द पुन्हा टाका, त्याच तत्वानुसार काँग्रेस यानंतर राजकारण करणार. या व्यतिरिक्त लाला लजपत राय यांना अध्यक्षस्थान द्यावे अशी मागणी जहालांना केली, पण लाला लजपत राय यांना अध्यक्षस्थान न देता काँग्रेसच्या मवाड मंडळांनी आपल्या एका व्यक्तीला अध्यक्षस्थान दिलं होतं. ते होते डॉक्टर रासबिहारी घोष. बोस नव्हे, घोष बोलू आपण त्यांच्यावर. रासबिहारी घोष नेमके काय होते आणि बोस हे नेमके काय होते. तर 2 मागण्या जहालांच्या आणि या दोन्ही मागण्या मवाड काही मानायला तयार नाही. लाला लजपत रायच्या जागेवर डॉक्टर रासबिहारी घोष अध्यक्षस्थानावर येणार. 1907चं अधिवेशन नेमकं होणार होतं नागपूरला, पण नागपूरवरनं हे अधिवेशन नेमकं हटवण्यात आलेलं.
112 वर्षाआधीसुद्धा नागपूरमध्ये असेच गरममध्ये चालणारे लोक राहायचे. त्यामुळे नागपूरचा जेवढाही क्राऊड होता तो जहालांच्या अतिशय जवळचा होता. मग नागपूरमध्ये जर अधिवेशन असणार तर बिलकुल जो क्राऊड असणार ती हेच मागणी करणार की नाही बाबा, कुठला जहाल व्यक्ती जेव्हा तो अध्यक्षस्थानावर असायला पाहिजे आणि जहालाला अध्यक्षस्थान द्यावं लागेल. त्यामुळे नागपूरमध्ये अधिवेशन न घेता हे अधिवेशन घेण्यात आलं होतं सुरतला. आता हे अधिवेशन सुरतमध्ये आहे. या व्यतिरिक्त या अधिवेशनाचं अध्यक्षस्थान डॉक्टर रासबिहारी घोष हे आहेत आणि या अधिवेशनामध्ये चतुसूत्रीचा वापर न करता 2 शब्द वगळण्यात आली आणि फक्त 2 शब्द ठेवण्यात आले. ही बाब जहालांना आवडली नव्हती आणि म्हणून या 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये एक मोठी घटना, एक मोठी गडबड होण्याची शक्यता होती. नेमकं काय झालं? 7चं अधिवेशन, या 1907च्या सुरत अधिवेशनाचे जे स्वागताध्यक्ष होते ते होते पंडित मदन मोहन मालवीय. यांच्या स्वागताध्यक्षतेखाली ते अधिवेशन सुरू होणार होते. काँग्रेसचे ऐतिहासिक 23वे अधिवेशन दुपारी 2:30 वाजता 27-28 तारखेला सुरू झालेले सुरतला. आता कसं अधिवेशन सुरू झालं तर आधी जे स्वागताध्यक्ष आहेत त्यांच्या भाषणापासून अधिवेशनाला सुरुवात होणार आणि पंडित मदन मोहन मालवीय जे स्वागताध्यक्ष आहेत ते आपलं भाषण देतील आणि त्यानंतर मग त्यांना ते अध्यक्षाला इन्व्हाइट करतील की तुम्ही या आणि सभेला संबोधन करा. आता जहाल मंडळी जे होते त्यांना आधीच या मुद्द्यावर प्रचंड राग आला होता की डॉक्टर रासबिहारी घोष हा व्यक्ती अध्यक्षस्थानावर आहे. ती बाब मात्र जहालांना पटत नव्हती. चला ठीक आहे, चतुसूत्रीला एका बाजूला सोडा, पण ज्या व्यक्तीला त्यांनी अध्यक्षस्थान दिलं होतं तो व्यक्ती जहालांना मुळीच पटत नव्हता. त्यामुळे नेमकं काय झालं? स्वागताध्यक्ष पंडित मदन मोहन मालवीय यांचं भाषण झालं. त्यानंतर त्यांनी अध्यक्षाला इन्व्हाइट केलं की या तुम्ही सभेला संबोधा. जसे डॉक्टर रासबिहारी घोष आले मंचावर, त्यांनी भाषणाला सुरुवात केली. जहालांनी खाली बसून एवढा गोंधळ केला की ते अधिवेशन पुढे चालवणं शक्य झालं नाही. अखेर ते 1-1.5 तासामध्येच अधिवेशन तिथे थांबवलं गेलं आणि म्हटलं गेलं की चला ठीक आहे, दुसऱ्या दिवशी आपण हे अधिवेशन जे आहे ते कंटिन्यू ठेवणार. चला, तिथे ते अधिवेशन 1 तासात 1.5 तासामध्ये समाप्त झालं. दुसऱ्या दिवशी ते अधिवेशन कंटिन्यू होणार होतं. आता ती रात्र मात्र काँग्रेसच्या प्रत्येक एका नेत्यासाठी कत्तलची रात्र होती. टिळकांनी पंडित मदन मोहन मालवीयाला पत्र लिहिलं होतं की बाबा, तुम्ही तुमच्या अध्यक्षाला भाषणासाठी बोलवायच्या आधी एक 5 मिनटं, फक्त 5 मिनटं मला मंचावरनं बोलण्याची परवानगी द्या. फक्त 5 मिनटं मागतोय, त्यानंतर मग तुम्ही तुमच्या अध्यक्षामार्फत तुमचं अधिवेशन जे आहे ते कंटिन्यू करू शकता. पंडित मदन मोहन मालवीयाला ते पत्र मिळालं. वाचलंही त्यांनी पत्र. त्यावर मात्र त्यांनी काही रिॲक्शन दिलं नाही. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ज्या वेळ ठरवला होता त्यावेळेवर पुन्हा एकदा अधिवेशनाला सुरुवात झाली. पुन्हा एकदा पंडित मदन मोहन मालवीय यांनी भाषण दिलं. त्यांच्या भाषणानंतर पुन्हा त्यांनी अध्यक्षाला इन्व्हाइट केलं. आता मुद्दा तोच होता. टिळकांनी म्हटलं होतं की अध्यक्षाला इन्व्हाइट करायच्या आधी 5 मिनटं बोलायचे, मला चान्स द्यावा. जसे अध्यक्षांना इन्व्हाइट करण्यात आलं, लोकमान्य टिळक चिडून बिलकुल वर आले स्टेजवर आणि त्यामध्ये त्यांचा वाद झाला नेमका दोघांमध्ये. मी तुम्हाला मागणी केली होती की मला 5 मिनटं बोलण्याची परवानगी द्यावीची, तुम्ही दिली नाही आहे. मालवीय म्हणतात की तुम्हाला किंवा कुठल्याही जहाल व्यक्तीला आम्ही मंचावर बोलू देण्याचा परवानगी देणार नाही. जशी त्यांची हे डायलॉग बाकीच्यांनी ऐकली, जहाल मंडळी खालनं इतके चिडले की त्यांनी मग खालनं खुर्च्या काय, जुते काय, चपला काय मंचावर फेकायला सुरुवात केली. दगडफेक झाली, जुते चपला फेकले गेले. सर्वाधिक जुते चपला खाण्याचा मान पंडित मदन मोहन मालवीय आणि फिरोजशाह मेहता यांना मिळालेला. गोंधळ एवढा वाढला होता अधिवेशनामध्ये की अखेर पोलिसांना बोलवावं लागलं आणि जहाल आणि मावाडांचा हा जो नेमका गोंधळ होता त्याला मिटवलं गेलं. नेमकं इतिहासामध्ये काँग्रेसमध्ये पहिल्यांदा असं झालेलं होतं की 2 गट, एक्स्ट्रीमिस्ट आणि मॉडरेट, यांच्यामध्ये प्रचंड वाद झाला आणि जी मागच्या 3-4 वर्षापासून एक भीती होती की काँग्रेसमध्ये कुठे ना कुठे फूट पडू शकते, ती पहिली फूट काँग्रेसची 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये पडलेली दिसते. फूट पडली म्हणजे नेमकं काय झालं? जहालांनी जे केलं त्यामुळे आता ऑफकोर्स मवाड व्यक्ती सिनियर मंडळी आहे सर्व काँग्रेसचे. आता पुढच्या वर्षी जेव्हा अधिवेशन होणार 1908ला, तेव्हा मात्र मवाडांनी ठरवलं की आता एकही जहाल व्यक्ती काँग्रेसमध्ये राहणार नाही. मग ते टिळक राहू द्या, मग ते पाल राहू द्या किंवा मग ते कुणी व्यक्ती राहू द्या, काँग्रेसमध्ये एकही मवाड व्यक्ती राहणार नाही. 1908ला अधिवेशन होणार होतं. 1908ला 2 अधिवेशनं झाले काँग्रेसची. एक खास अधिवेशन, स्पेशल असेंब्ली, आणि त्यानंतर वार्षिक अधिवेशन. वार्षिक अधिवेशन म्हणजे जे डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये होणार ते. आणि जर कुठल्या वर्षी कुठला विशिष्ट ठराव मांडायचा असेल, पारित करायचा असेल, तर साधारणतः काँग्रेस त्या वर्षी 2 अधिवेशनं भरवायची. एक मधल्या कुठल्याही महिन्यामध्ये खास अधिवेशनाच्या नावाने आणि त्या सेम इयर
लास्टमध्ये डिसेंबरला वार्षिक अधिवेशनाच्या नावामध्ये अशा प्रकारे अधिवेशन भरवलं जाणार होतं. नेमकं 1908चं खास अधिवेशन भरवलं गेलं अलाहाबादला. त्या अलाहाबाद अधिवेशनामध्ये ठराव मांडला गेला की यानंतर एकही जहाल व्यक्ती काँग्रेसमध्ये राहणार नाही. तो ठराव मांडला गेला, त्याला पारित करण्यात आलं. देन वार्षिक अधिवेशन त्या वर्षीचं झालं मद्रासला आणि मद्रास अधिवेशनामध्ये हा बिलकुल एक कायदा करण्यात आला की यानंतर कुठलाही जहाल या काँग्रेसमध्ये आता दिसणार नाही. अशा प्रकारे काँग्रेसमधनं जहालांना हाकलण्यात आलं आणि पूर्णपणे मावाळांचं वर्चस्व या काँग्रेसवर आता प्रस्थापित झालं. चला, जहाल तर गेले, मावाळांची सत्ता आहे आता काँग्रेसमध्ये. पण नेमकं आतापर्यंत जो क्राऊड, जी जनता देशाची होती, ती बेसिकली जहालांच्याच मागे होती. मावाडांचं राजकारण लोकांना आवडत नव्हतं. अरे आराम खुर्च्यावर बसून करणारं राजकारण कुणाला आवडणार आहे? जहाल मंडळी अशी होती की जी लोकांना जागृत करायची. ते लोकांना नेमकं सुचवायची की सरकार काय करते आणि सरकार विरोधामध्ये आपण कसा लढा देऊ शकतो. इथे हळूहळू काँग्रेसची जी पॉप्युलरिटी होती ती मात्र आता हळूहळू कमी होणार होती. आता 1908चं वर्ष आलंच होतं. याच 1908ला सरकारने लोकमान्य टिळकांना अटक केलेली, त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरला गेला आणि त्यांना 6 वर्षाची सक्त मंजुरीची शिक्षा झाली. त्यांनी आपल्या जीवनाचे ते 6 वर्ष मंडालेच्या तुरुंगामध्ये काढले, ब्रह्मदेशामध्ये. आणि तिथेच त्यांनी त्यांचा एक प्रसिद्ध ग्रंथ गीता रहस्य, हा ग्रंथ त्यांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये लिहिलेला. हे सर्व राजकारण होत असताना काँग्रेसचे अधिवेशन, काँग्रेसमध्ये फूट, टिळकांना अटक, टिळक तिकडे मंडालेच्या तुरुंगामध्ये, हे सर्व होत असताना देशामध्ये पुन्हा एका भागामध्ये राजकारण सुरू होतं आणि ते सुरू होतं मुस्लिम समाजाचं. काय मागच्या 20 वर्षाचा जर विचार केला तर 20 वर्षामध्ये बहुतांश मुस्लिम समाजाचे नेते हे काँग्रेसमध्ये आहेत, त्यात काही डाऊट नाही आहे. तरीही भरपूरशा मुस्लिम समाजाच्या लोकांना हेच मत आहे की काँग्रेस ही फक्त हिंदूंची संघटना आहे, मुस्लिमांना काही त्यामध्ये जागा नाही, त्यामुळे मुस्लिमांची सुद्धा अशी एक राजकीय संघटना असायला पाहिजे. आता मुस्लिमांसाठी सुद्धा राजकीय संघटना आणि राष्ट्रीय स्वरूपाची संघटना जशी काँग्रेस आहे अशी मागणी किंवा असं जे मत काही मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी केलं, त्यात नेमकं काय झालेलं, त्यात सर्वात महत्त्वाचा भाग असा झाला की 1906ला काही मुस्लिम समाजाचे नेते, त्या काळामध्ये असणारे भारताचे भारतमंत्री मोर्ले यांना, त्यांच्यासोबत त्यांची भेट झालेली आणि त्यांच्याशी भेट घेऊन त्यांनी सेम प्रस्ताव मांडला की तुम्ही मुस्लिम समाजासाठी एक राष्ट्रीय प्रकारची सभा किंवा संघटना निर्माण करण्याची परवानगी आम्हाला द्यावी. मोर्ले साहेबांना मुस्लिम समाजावर खूप काही प्रेम नव्हतं, पण इथे त्याला माहीत होतं की जर आपण मुस्लिम समाजाच्या नेत्यांना त्यांची एक संघटना निर्माण करण्याची जर परवानगी दिली तर आता बेसिकली बघा काय होतं आहे. आत्तापर्यंत एकमेव राष्ट्रीय स्वरूपाची संघटना होती काँग्रेस आणि देशाची प्रत्येक जनता आणि प्रत्येक प्रतिनिधी हे काँग्रेसचे कुठे ना कुठे प्रतिनिधित्व करत होते. इथे जर आता वेगळी संघटना निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर नेमकं मुस्लिमांसाठी निर्माण झालेली संघटनेमध्ये बेसिकली मुस्लिम समाजाची मंडळी असणार आणि मग काँग्रेसपासून मुस्लिम हळूहळू दूर राहणार. आता मग ते एक काँग्रेस पूर्णपणे हिंदूंची संघटना आणि मुस्लिमांसाठी जी संघटना आहे ती बेसिकली मुस्लिम समाजासाठीची संघटना, असं एक स्वरूप निर्माण होऊ शकत होतं. म्हणून मोर्ले साहेबांनी त्यांना परवानगी दिली आणि त्यानुसार 1906ला ढाका इथे मुस्लिम लीगची स्थापना झालेली. हा तुमच्या देशाचा दुसरा राष्ट्रीय स्वरूपाची एक संघटना होती आणि यांचं पहिलं अधिवेशन ढाकामध्येच झालं. पुढाकार यासाठी आगा खानने घेतलेला होता आणि इथनं मग मुस्लिम लीगची चळवळ हळूहळू सुरू झाली. मुस्लिम लीगचं नेमकं अजून काय कार्य होतं 1940ला वगैरे आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपल्याला याबद्दल सविस्तर बघायचं आहे. अशा प्रकारे आत्तापर्यंत एक संघ असणारी काँग्रेस, जहाल आणि मवाळ अशा 2 विचारसरणी असणाऱ्या गटामुळे भंग झाली. 1907ला काँग्रेसमध्ये फूट पडली. ही काँग्रेसमधली पहिली फूट आहे. असे भरपूरसे फूट आपल्याला बघायचे आहे. पुढे 1919ला पुन्हा एक फूट पडणार, 1923ला पुन्हा एक फूट पडणार आणि त्यानंतर ही स्वातंत्र्यानंतर ही काँग्रेसमध्ये भरपूरदा फूट पडलेली. आपण जेव्हा पोस्ट इंडिपेंडंट बघू तेव्हा आपल्याला अजून त्याबद्दल बोलायचं आहे. ठीक आहे, तर ही काँग्रेसचं राजकारण काही 3-4 वर्षाचं. त्यानंतर मोर्ले मिंटो सुधारणा कायदा जो 1909ला भारताला मिळाला, तो नेमका काय होता तो भाग बघायचा. आतापर्यंत आपण भरपूरदा कायदे बघितलेले आहेत.
त्या कायद्यांपैकी सर्वात महत्त्वाच्या कायद्यांबद्दल आपण बोलतो आहे. त्यातला एक हा 1909चा मोर्लेमेंटो सुधारणा कायदा. नंतर पुढचा कायदासुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे, 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आणि देन 1935चा भारत प्रशासन कायदा. हे 3 कायदे महत्त्वाचे आहेत. भले तुम्हाला बाकी कायद्यांवर प्रश्न पडणार नाही, पण या 3 कायद्यांवर प्रश्न पडू शकतात. सविस्तर कायदे होते आणि आपल्यासाठी यासाठी सुद्धा महत्त्वाचे आहेत, कारण की या कायद्यानुसार भारतीयांच्या जागा, भारतीयांचे अधिकार सरकार हळूहळू वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये होती. म्हणून ही पुढचे 3ही कायदे 1909, 19 आणि 35 ही कायदे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. बघा नेमकं काय बदल झालेला. आपण नेहमी बघितलं की व्हॉइसरॉय राहायचा, व्हॉइसरॉयचं कौन्सिल राहायचं, कौन्सिलमध्ये अमुक सदस्य राहायचे. जसं 1858च्या व्हॉइसरॉय कौन्सिलमध्ये 4 सदस्य होती, 61ला 5 सदस्य झाली, पुढे वाढून मग ती 6 सदस्य झाली. हे कौन्सिलची सदस्य संख्या नेहमी बदलवली जायची. आता बघा काय होतं की व्हॉइसरॉय राहायचा, व्हॉइसरॉय आणि त्याचं कौन्सिल राहायचं आणि या व्यतिरिक्त एक अतिरिक्त कौन्सिलसुद्धा राहायचं ना रे, आठवते का? 1858च्या कायद्यानुसार व्हॉइसरॉय कौन्सिलची सदस्य संख्या 4 होती. देन 1861ला ती वाढून 5 वर झाली. 1874ला ती संख्या वाढून 6 वर करण्यात आलेली होती. कौन्सिलच्या सदस्य संख्येमध्ये सुद्धा तसाच बदल झालेला. 1861च्या कायद्यानुसार यांची जी अतिरिक्त कौन्सिल होतं त्यांची सदस्य संख्या आधी 6 ते 12 एवढी होती. देन 1892ला जेव्हा दुसरा कौन्सिल ॲक्ट झाला तेव्हा त्या कायद्यानुसार यांची सदस्य संख्या 10 ते 16 एवढी झाली. आता पुढे कायदा मिळाला आहे 1909चा मोर्लेमेंटो सुधारणा कायदा. यानुसार व्हॉइसरॉयच्या कौन्सिलची सदस्य संख्या किती असणार आणि अतिरिक्त सदस्य संख्या किती असणार त्याबद्दल बोलायचं आहे. किचकट कायदा आहे, ठीक आहे, थोडा त्रास होईल त्याला समजायला. आधी व्हॉइसरॉयचं कौन्सिल बघू. व्हॉइसरॉयच्या कौन्सिलमध्ये आत्तापर्यंत असणारे 6 सदस्य यांची संख्या वाढून ती सदस्य संख्या 8 एवढी झाली. म्हणजे एक व्हॉइसरॉय प्लस त्याच्या 8 कौन्सिलचे सदस्य अशी एक 9 लोकांची समिती नेमकं केंद्र सरकार भारताचं प्रशासन चालवणार होती. आता या सदस्यांमध्ये बघा अजून काय बदल आहे. व्हॉइसरॉयचे कौन्सिल, व्हॉइसरॉयला धरून 9 सदस्य. या 9 सदस्यापैकी 7 सदस्य जे आहेत ते एक्झिक्युटिव्ह कौन्सिल आहेत. त्यानंतर एक सदस्य जो आहे तो एक्स्ट्राऑर्डिनरी मेंबर आहे आणि एक स्वतः व्हॉइसरॉय. अशा प्रकारे 7, 1, 1, 9 सदस्य व्हॉइसरॉयच्या कौन्सिलमध्ये. आता यात आपण बघतोय की एक व्हॉइसरॉय आहे, 7 एक्झिक्युटिव्ह सदस्य आहेत आणि एक जो आहे तो एक्स्ट्राऑर्डिनरी मेंबर. या व्हॉइसरॉयच्या कौन्सिलमध्ये तो जो एक एक्स्ट्राऑर्डिनरी मेंबर राहणार होता तो राहणार होता भारतीय. आता पहिल्यांदा कुठल्या भारतीयाला व्हॉइसरॉयच्या कौन्सिलमध्ये थेट काम करण्याची एक अधिकार मिळणार होते. याच्या आधी भारतीय नव्हते का? होते, पण कुठे होते? अतिरिक्त कौन्सिलमध्ये होते, व्हॉइसरॉयच्या कौन्सिलमध्ये नव्हते. पहिल्यांदा एक भारतीय सदस्य व्हॉइसरॉय कौन्सिलमध्ये राहणार असं ठरलं. हे खूप महत्त्वाचं नाही आहे आपल्याला महत्त्वाचं आहे अतिरिक्त कौन्सिल. हे कळलं नेमकं व्हॉइसरॉयच्या कौन्सिलमध्ये एक सदस्याला घेऊन चला, तो भारतीय आहे. देन या व्यतिरिक्त जे व्हॉइसरॉयचं अतिरिक्त कौन्सिल होतं त्या अतिरिक्त कौन्सिलची संख्या बघा आता किती झालेली. 1861च्या कायद्यानुसार ती कमीत कमी 6, जास्तीत जास्त 12 राहणार होती. 1892च्या कायद्यानुसार ती कमीत कमी 10, जास्तीत जास्त 16 राहणार होती. 1909च्या मोर्लेमेंटो सुधारणा कायद्यानुसार ती संख्या वाढून 60 एवढी झाली. आणि या 60 सदस्यांचं कसं डिवायडेशन करण्यात आलं होतं बघा. हे जे 60 सदस्य बघतोय आपण हे व्हॉइसरॉयच्या कौन्सिलचे अतिरिक्त सदस्य संख्या आहे. त्या अतिरिक्त सदस्य संख्यापैकी मग काही सरकारी असणार, काही गैर सरकारी असणार. मग सरकारी असणार म्हणजे युरोपियन असणार, गैर सरकारी असणार म्हणजे ती भारतीय असणार. मग भारतीयांमध्ये सुद्धा मग काही सदस्य इलेक्टेड असणार आणि काही सदस्य नॉमिनेट असणार. आपण मागे बघितलेलं आहे, ठीक आहे. जसं पहिल्यांदा जेव्हा कायदा झाला होता 1861चा कौन्सिल ॲक्ट, आणि त्यानुसार जे कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 12 सदस्य राहणार होती त्यातली अर्धी सदस्य गैर सरकारी राहणार होती ना. सेम इथे बघा नेमकं काय होणार होतं. व्हॉइसरॉयच्या अतिरिक्त कौन्सिलमध्ये एकूण सदस्य संख्या 60. त्या 60 सदस्यापैकी काही सदस्य सरकारी आणि काही सदस्य गैर सरकारी. या सरकारी आणि गैर सरकारी सदस्यांचा जर आपण आकडा बघितला तर 60 पैकी सरकारी सदस्यांची संख्या 28 राहणार होती आणि गैर सरकारी सदस्यांची संख्या 32 एवढी राहणार होती. म्हणजे मेजॉरिटीमध्ये आहेत, भारतीय मेजॉरिटीमध्ये आहेत ना. जर आपण या कौन्सिलमध्ये कुठलाही कायदा मांडला तर 28 विरुद्ध 32 असे मते पडणार की नाही रे. तर गैर सरकारी सदस्य म्हणजेच भारतीय सदस्य आपले मुद्दे पारित करू शकतात, बरोबर आहे. पण हा लॉलीपॉप होता जो भारतीयांना दाखवला गेला.
ही जी 60 सदस्य दिसते आहेत तुम्हाला आणि 60 पैकी 28 सरकारी म्हणजेच युरोपियन आणि 32 गैर सरकारी, त्या 32 पैकी मग अजून 32 पैकी 27 इलेक्टेड आहेत आणि 5 सदस्य नॉमिनेटेड आहेत. हे पूर्ण 32च्या 32 राहणार भारतीयच, नो डाऊट. पण त्या 32 सदस्यापैकी ॲक्च्युलीमध्ये 27 सदस्य हे निवडून येणार आणि 5 सदस्य व्हॉइस रॉय नॉमिनेट करणार, जे भारतीयच राहणार. आता ते भारतीय जरी राहिले तरी तोच मुद्दा आहे, व्हॉइस रॉयतर्फे त्याला नॉमिनेट केलं जात आहे, म्हणजे ते सरकारच्या जवळचे व्यक्ती असणार. आता जेव्हा कधीही कुठलेही कायदे मांडले जाणार किंवा कुठलं बिल मांडलं जाणार, कुठला ठराव मांडला जाणार, तर नेमकं बघा काय आहे. आतापर्यंत फक्त जर आपण हा पिक्चर बघितला की 60 सदस्यापैकी 28 सरकारी आहेत, 32 गैर सरकारी आहेत, जर कुठला प्रस्ताव मांडला तर बिलकुल गैर सरकारी सदस्य आपला प्रस्ताव पारित करू शकतात. पण त्या 32 पैकी फक्त 27 इलेक्टेड आहेत, 5 नॉमिनेटेड आहेत. तर जेव्हा मतदान करण्याची वेळ येईल ना, प्रस्ताव मांडण्याची वेळ येईल, तेव्हा एका बाजूला 27च मते पडणार आणि हे जे 5 सदस्य आहेत ना, ते यांच्या बाजूनी मते टाकतील. म्हणजे आता सीन असा राहणार. बरोबर आहे ना? क्लिअर आहे? ठीक आहे. नॉमिनेट सदस्य हे भारतीय जरी असले तरी ते सरकारशी एकनिष्ठ होती, ते सरकारच्या विरोधामध्ये जाऊ शकत नव्हती. हा एक भाग. आता ही जी 27 इलेक्टेड सदस्य दिसत आहेत, हे नेमकं कुठून निवडून येणार होती आणि नेमकं कुठल्या कुठल्या काही स्पेशल मतदारसंघ या 1909च्या कायद्यानुसार बनवण्यात आलेले होते. 27 इलेक्टेड आहेत तर ते कुठून ना कुठून निवडून येणार ना. हां, बरोबर आहे. मागे आपण जेव्हा मुंबईचं बघितलं होतं तर बघा, मुंबईमध्ये एकूण 8 सदस्य होते. 8 पैकी 2 जागा युरोपियन व्यापारी, एक सिंधचा जमीनदार सरदार, अशा प्रकारे आपण डिवाईड केलं होतं ना. सेम हे जे 27 इलेक्टेड सदस्य आहेत यांच्या जागा किंवा यांच्या कॅटेगरीसुद्धा डिवाईड होणार. बघा 27ला कसं डिवाईड करण्यात आलं. या 27 पैकी काही जागा दिल्या गेल्या विशेष मतदारसंघाला, काही जागा दिल्या साधारण मतदारसंघाला आणि काही जागा व्यापारी मतदारसंघाला देण्यात आलेल्या होत्या. आता हे जे 27 पैकी काही जागा विशेष मतदारसंघाला दिसत आहेत, तर 27 पैकी 12 जागा विशेष मतदारसंघाला दिले गेले. आणि विशेष मतदारसंघ म्हणून कोणाची म्हणजे नेमकी काय निवड झालेली, तर 2 घटक. एक तर देशामध्ये असणारे जमीनदार आणि या व्यतिरिक्त मुस्लिम समाज, त्यांना 27 पैकी 12 जागा रिझर्व ठेवल्या गेलेल्या होत्या. या 12 जागेवर कुठल्याही इतर व्यक्तीला उभं राहण्याचा अधिकार नाही. फक्त विशेष मतदारसंघाच्या नावाने जमीनदार आणि मुस्लिम हीच मंडळी या इलेक्शनमध्ये 12 जागांसाठी उभी राहू शकत होती. समजलं का? आता इथे बघा काय आहे. मागे आपण जेव्हा कायदा बघितला ना 1892चा, त्या कायद्यानुसार ना कुठल्या जातीला किंवा धर्माला असं प्रतिनिधित्व दिलं नव्हतं. ते व्यापारी होते किंवा सिंधचे जमीनदार होते किंवा इतर काही भागाचे सरदार होते, कुठल्या धर्माला किंवा जातीला प्रतिनिधित्व दिलं नव्हतं. पहिल्यांदा हा पहिला कायदा आहे की एका विशेष जातीला किंवा धर्माला एक प्रतिनिधित्व दिलं जात आहे. आणि हे जे मुस्लिम समाजाला मिळालेलं आहे ते मिळालेलं आहे रिझर्वेशन. आता हा जो रिझर्वेशनचा फंडा होता आपल्या देशामध्ये, आता त्याला रिझर्वेशन न म्हणता त्याला स्वतंत्र मतदारसंघ या नावाने ओळखलं जातं. हे स्वतंत्र मतदारसंघ काय होते मी तुम्हाला लास्टमध्ये पूर्ण हा कायदा संपल्यानंतर आरामात आपण त्यावर बोलू. पहिल्यांदा 1909च्या कायद्यानुसार मुस्लिम समाजाला स्वतंत्र मतदारसंघ मिळालं आणि त्यांना एकूण जागापैकी काही जागा रिझर्व ठेवल्या. या मुस्लिम समाजासाठी ज्या 6 जागा रिझर्व आहेत, या 6 जागेवर कुठलाही हिंदू, पारशी किंवा इतर कुठल्याही धर्माचा किंवा जातीचा व्यक्ती निवडून येऊ शकत नाही. या जागा मुस्लिम समाजासाठी रिझर्व आहेत. क्लिअर? या व्यतिरिक्त 23 जमीनदारांना सुद्धा 6 जागा रिझर्व ठेवल्या आल्या. तर 27 पैकी 12 जागा या विशेष मतदारसंघाला, 12 जागांचे 2 भाग केलेले, एक जमीनदारांसाठी, दुसरं मुस्लिम समाजासाठी. 12 पैकी 6 जागा जमीनदारांसाठी रिझर्व, तर उरलेल्या 6 जागा मुस्लिम समाजासाठी रिझर्व होत्या. समजला हा भाग? आता हे जे जमीनदार निवडून येणार होते किंवा जी मुस्लिम प्रतिनिधी निवडून येणार होते, ती नेमकं कुठल्या भागातनं निवडून येणार होते एवढ्या डीप आयोग नाही जाणार. पण तरी आपण पूर्ण एक कायदा बघून घेऊ की नेमकं कुठल्या भागातनं किती सदस्य निवडून येणार होती. जमीनदारांना 6 जागा आहेत. प्रत्येक एक जमीनदार, मुंबईमधनं 1, मद्रासमधनं 1, बंगालमधनं 1, बिहार आणि ओरिसा एकच प्रांत, संयुक्त प्रांत आणि मध्य प्रांत, या 6 प्रांतातनं एक जमीनदार केंद्रीय कायदेमंडळामध्ये निवडून येणार होता. क्लिअर? मुस्लिम समाजासाठी ज्या 6 जागा रिझर्व आहेत, त्या 6 जागापैकी
एक मुस्लिम समाजाचा प्रतिनिधी मुंबईवरनं, एक मद्रासवरनं, एक संयुक्त प्रांत, एक बिहार आणि ओरिसा आणि 2 जागा बंगालमध्ये रिझर्व होत्या मुस्लिम प्रतिनिधींसाठी. क्लिअर आहे. 6 पैकी 2 बंगालमधनं, बाकी एक मुंबई, मद्रास, संयुक्त प्रांत, बिहार आणि ओरिसा. क्लिअर. असे 12 जागा विशेष मतदारसंघाला दिले. देन तिकडे जाऊ. साधारण मतदारसंघाला सोडून आधी आपण व्यापारी मतदारसंघ बघू. या कायद्यानुसार देशातल्या व्यापाऱ्यांना सुद्धा रिझर्वेशन देण्यात आलेलं होतं आणि म्हटलं असं गेलं की जेवढेही केंद्रीय कायदे मंडळामध्ये इलेक्टेड सदस्य आहेत त्या इलेक्टेड सदस्यापैकी 2 जागा व्यापाऱ्यांसाठी रिझर्व्ह आहेत. त्या जागेवर इतर कुठलाही व्यक्ती उभा राहू शकत नाही. त्या जे 2 जागा रिझर्व्ह केल्या गेल्या त्यापैकी एक व्यापारी मतदारसंघ मुंबई आणि दुसरं कलकत्ता. म्हणजे एक मुंबई प्रांतातनं एक व्यापारी निवडून येणार आणि दुसरा कलकत्ता म्हणजेच बंगालमधनं एक व्यापारी निवडून येऊ शकत होता. क्लिअर आहे. हे 12 झाले, ते 2 झाले, 14 लोकांना बाजूला करा. उरले 27 पैकी मग 13 जागा ज्या होत्या त्या होत्या साधारण मतदारसंघाला. सांगण्याची गरज आहे साधारण मतदारसंघ म्हणजे काय. अरे आता रिझर्व्ह आहेत ना, विशेष मतदारसंघ रिझर्व्ह आहे, तिकडे व्यापारी संघ सुद्धा रिझर्व्ह आहेत. आता ह्या ज्या 13 जागा दिसत्या साधारण मतदारसंघ, या 13 जागासाठी कुठल्याही धर्माचा, जातीचा कोणताही व्यक्ती उभा राहू शकत होता, निवडणूक लढवू शकत होता आणि निवडून येऊ शकत होता. क्लिअर. या 13 जागापैकी पुन्हा प्रत्येकी 2 जागा, 2 मुंबईमधनं निवडून येणार, 2 मद्रास, 2 बंगाल, 2 संयुक्त प्रांत. 13 पैकी 8 ही झाली. उरले जी 5 आहेत त्यापैकी 1 आसाम, 1 बिहार आणि ओरिसा, 1 मध्य प्रदेश, 1 पंजाब आणि 1 ब्रह्मदेश. ब्रह्मदेश आपल्या देशाचा भाग होता ना, तर तिथला सुद्धा एक प्रतिनिधी केंद्रीय कायदे मंडळामध्ये निवडून येणार. अशा 12 जागा विशेष मतदारसंघ, 2 जागा व्यापारी मतदारसंघ आणि 13 जागा साधारण मतदारसंघ. अशा प्रकारे 27 सदस्य या केंद्रीय कायदे मंडळामध्ये इलेक्टेड, 5 नॉमिनेटेड, असे पूर्ण 32 गैर सरकारी, उरलेले 28 सरकारी, अशी एकूण 60 जागा या केंद्रीय कायदे मंडळामध्ये राहणार होती. क्लिअर. समजला हा कायदा. ओके. हे आपण केंद्रीय कायदे मंडळ बघितलं. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. कायद्यांवर खूप कधी फोकस केला गेला नाही आयोगातर्फे आणि केलाही गेला तर एवढं कुणी विचारलं नाही की कुठून काय, किती, कसे जागा वाटल्या गेल्या होत्या आणि कुठून काय कसे निवडून येणार होते. पडलाच प्रश्न तर होऊ शकते की किती अतिरिक्त सदस्य संख्या होती, 60 एवढा प्रश्न पडू शकतो, किंवा त्यापैकी गैरसरकारी सदस्य किती होते तर 32 एवढा प्रश्न पडू शकतो. अजून आतमध्ये गेले तर त्या गैरसरकारी सदस्यापैकी मग इलेक्टेड किती होते तर 27 एवढं आतमध्ये कदाचित आयोग नाही जाणार, पण तरीही आपण तयार राहायचं. देन हे आपण केंद्रीय कायदे मंडळ बघितलं. त्यानंतर प्रांतीय कायदे मंडळ सुद्धा बघून घेऊ की प्रांतीय कायदे मंडळाची काय रचना होती. मागे जेव्हा कायदा झाला 1892ला, त्या 1892च्या कायद्यानुसार असं ठरलं होतं की कमूमच्या विधान परिषदेची सदस्य संख्या ही कमीत कमी 8, जास्तीत जास्त 20 राहणार. आठवते का. मुंबईला त्यानुसार 8 जागा, मद्रासला 20, बंगालला 20, संयुक्त प्रांत 15 अशा जागा वाटल्या होत्या ना. या जागा काय आहेत, त्या राज्याच्या विधान परिषदांच्या जागा आहेत. क्लिअर आहे. त्यावेळेस त्यांना विधान परिषदाच म्हटलं जायचं, विधानसभा असं नाव उच्चारलं जात नव्हतं, विधान परिषदा. आता 1909च्या कायद्यानुसार विधान परिषदेची सदस्य संख्या सुद्धा वाढवली गेली. जे कमूमध्ये कमीत कमी 8 आणि 20चा क्रायटेरिया होता तो आता 50 पर्यंत जाऊन पोहोचलेला आणि त्यानुसार ब्रह्मदेशाला 16 जागा, बंगालमध्ये 52 जागा, मुंबई 47, पंजाब 25, पूर्व बंगाल आणि आसाम 41, मद्रास 47 आणि संयुक्त प्रांतामध्ये 47 विधान परिषदेच्या जागा होत्या. यावर अजून बोलण्याची गरज आहे. हे विधान परिषदेची जागा बोलतो आहे आपण, त्या प्रांतामध्ये, त्या प्रांताच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य बसू शकत होती. तसं आज लोकसभेमध्ये 552 सदस्य बसू शकतात, 545 सदस्य बसतात, 543 इलेक्टेड, 2 नॉमिनेटेड. सेम इथे सुद्धा ब्रह्मदेशामध्ये मॅक्झिमम 16 सदस्य बसू शकत होती. यात बेसिकली आपण हे जेवढे जागा बघितल्या त्यात आपण आपल्या मुंबई प्रांताचा विचार करून घेऊ की मुंबई प्रांतामध्ये ज्या 47 जागा होत्या त्या 47 जागापैकी जागा कशा वाटल्या गेल्या होत्या. बघा, मुंबई प्रांताचा विचार केला तर मुंबई प्रांताच्या विधान परिषदेला एकूण 47 जागा. या 47 जागामध्ये पुन्हा काही जागा सरकारी, काही जागा गैरसरकारी. 47 पैकी गैरसरकारी म्हणजे भारतीयांना 28 जागा देण्यात आलेल्या आणि 19 जागा सरकारी लोकांना देण्यात आलेल्या म्हणजे युरोपियन लोकांना. इथे सुद्धा बघा वरवर पिक्चर बघितलं तर काय दिसते की भारतीयांना महत्त्व जास्त दिलं आहे, त्यांचं वर्चस्व विधान परिषदेमध्ये राहणार. पण पुन्हा तोच भाग आहे
गैर सरकारी सदस्यामध्ये मग पुन्हा काही इलेक्टेड, काही नॉमिनेटेड. इलेक्टेड सदस्यांचा विचार केला तर 28 सदस्यांपैकी 21 इलेक्टेड आणि 7 सदस्य नॉमिनेटेड. पुन्हा तोच मुद्दा झाला की आज यांनी प्रस्ताव मांडला तर ही 7 सदस्य तर सरकारी बाजूने नेमकं आपलं मत टाकतील, कारण की याला आता जे आहे ते गव्हर्नरनी नियुक्त केलेलं आहे, सरकारशी एकनिष्ठ राहणारे व्यक्ती असणार ते. तर नेमकं भारतीयांच्या बाजूला 21 सदस्य किंवा 21 मतेच पडणार. समजला भाग? जसं वर आपण बघितलं होतं केंद्रीय कायदेमंडळाचा सेम मुद्दा आहे, संख्या तेवढी बदललेली आहे. ओके, याद बघा मग पुन्हा जे आता 21 सदस्य इलेक्टेड होते, या 21 सदस्यापैकी नेमकं पुन्हा कसं डिवायडेशन करण्यात आलेलं होतं. इथे सुद्धा काही जागा राखीव ठेवल्या गेल्या स्वतंत्र मतदारसंघाच्या नावाने. या 21 पैकी 8 जागा या साधारण मतदारसंघाला होत्या. म्हणजे मुंबई प्रांताचा कुठलाही सर्वसाधारण व्यक्ती, कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती हा या 8 जागांसाठी निवडणूक लढवू शकत होता. फक्त 8 साधारण मतदारसंघ. या व्यतिरिक्त 7 जागा या विशेष वर्गाला होत्या. मग विशेष वर्ग म्हणजे तेच 2 वर्ग, जमीनदार आणि मुस्लिम्स. मुंबईच्या 21 सदस्यांपैकी 7 विशेष वर्गाला, त्या 7 पैकी 4 मुस्लिम समाजाच्या लोकांना रिझर्व, 3 जमीनदारांना रिझर्व. क्लिअर? उरलेल्या जागा 6 या होत्या विद्यालय म्हणजे विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य आणि जे नगरपालिकेचे सदस्य जे असणार ते सदस्य, विद्यापीठाचे सिनेटचे किंवा नगरपालिकेचे सदस्य आहेत त्यांच्यासाठी 6 जागा रिझर्व होत्या. म्हणजे 21 पैकी 6 मंडळी हे ऑलरेडी जो विद्यापीठचा सिनेटचा सदस्य आहे किंवा नगरपालिकेचा सदस्य आहे तो निवडून येऊ शकत होता. 4 मुस्लिम समाजाचे नेते, 3 जमीनदार आणि मात्र 8 जागा साधारण मतदारसंघाला होत्या. क्लिअर? इथे नेमकं भारतीयांच्या जागा वाढवल्या गेल्या, भारतीयांच्या जागा वाढवून दाखवलं गेलं की आम्ही भारतीयांना जास्तीत जास्त अधिकार देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण बेसिकली जर आपण पूर्ण कायद्याचं विश्लेषण केलं तर ते कुठेही असं वाटत नाही की भारतीयांच्या हातामध्ये अधिकार होते. कारण की त्या गैर सरकारी सदस्यामध्ये जे इलेक्टेड आणि नॉमिनेटेड असा जो भेदभाव केलेला, त्यात नॉमिनेटेड सदस्य हे सरकारच्याच फेवरमध्ये राहणार, म्हणून भारतीयांचे अधिकार किंवा भारतीयांचे प्रस्ताव हे पारित होतील त्याची संभावना जरा कमी आहे. तरी पण जे थोडेफार अधिकार वाढले गेले होते त्यांचा जर विचार केला तर या कायद्यानुसार आपण आधीच बघितलं की मुस्लिम समाजाला स्वतंत्र मतदारसंघ मिळालेला होता. मग केंद्रीय कायदेमंडळाचा विचार केला तर तिकडे व्हॉइस ट्रॉयच्या कौन्सिल, अतिरिक्त कौन्सिल, तिकडे विचार केला तर गैर सरकारी सदस्यांना म्हणजे भारतीय सदस्याला कुठल्याही विषयावर चर्चा करण्याचा अधिकार होता, प्रश्न विचारण्याचा सुद्धा अधिकार होता. आपण प्रश्न कुणाला विचारू? जो देश चालवतो आहे, जे सरकार चालवते आहे म्हणजे व्हॉइस ट्रॉय त्याचा कौन्सिल, त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार होता. पण काही बाबतीमध्ये त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नव्हता. जसं परराष्ट्र धोरण, फॉरेन पॉलिसी काय आहे यावर ही सदस्य प्रश्न विचारू शकत नव्हती. अंदाजपत्र, बजेट, दरवर्षी बजेट मांडला जाणार, बजेटवर चर्चा करण्याचा अधिकार गैर सरकारी सदस्यांचा होता, चर्चा करू शकत होते. पण आता बजेट हे एक बिल असते, ते बिल मांडावं लागतं आणि त्या कायदेमंडळामध्ये पारित करून घ्यावं लागतं. मग पारित करून घ्यावं लागतं म्हणजे मतदान होत असणार ना रे? क्लिअर आहे ना? जेव्हा आपण कुठला मुद्दा पारित करून घेऊ त्यावर मतदान घ्यावं लागेल. बजेट जे दरवर्षी मांडलं जाणार त्या बजेटवर भारतीय सदस्यांना चर्चा करण्याचा अधिकार होता. सूचना सुचवण्याचा सुद्धा अधिकार दिला की अमुक अमुक भागामध्ये थोडी अजून पैशाची तरतूद करावी शेतीकरता किंवा ग्रामीण भागाकरता किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाकरता. पण अंदाजपत्रकावर मतदान करण्याचा अधिकार नव्हता. फक्त आणि फक्त युरोपियन मंडळीच बजेटवर मतदान करू शकत होते, भारतीयांना मतदान करण्याचा अधिकार नव्हता. 1892च्या कायद्याला कम्पेअर केलं 1909च्या कायद्यानुसार थोडेफार अधिकार भारतीयांचे वाढले. जागा वाढलेल्या दिसतात बऱ्यापैकी, पण त्या जागाचं त्यांच्यासाठी काही महत्त्व नाही आहे. ते फक्त नावाचेच तिथे इलेक्टेड आहेत किंवा नॉमिनेटेड आहेत. खरी सत्ता इंग्रजांनी आपल्याच हातामध्ये घेतली, ठेवली इन द सेन्स. आणि निदान 1909च्या कायद्यानुसार आता पुढचं प्रशासन भारताचं चालणार होतं. पुढे 10 वर्ष या कायद्यानुसार प्रशासन चाललं. या कायद्यानुसार मतदान करण्याचा अधिकार, आता मतदान करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त त्या व्यक्तीचा होता जी व्यक्ती टॅक्स भरायची सरकारला. इतर कुठल्याही व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार नव्हता. टॅक्सचा नेमकं काय प्रकार होता, किती टॅक्स भरावा लागायचा, तर त्या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार होता. जेव्हा आपण 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा बघू तेव्हा त्याला सविस्तर बघू. इथे खूप काही त्याचं क्लिअरिफिकेशन बघण्याचं जरूरत नाही आहे. पण नेमकं टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीलाच मतदान करण्याचा अधिकार होता. क्लिअर आहे? 1909चा कायदा. 1909ला भारताला पार्लमेंट सुधारणा कायदा मिळाला आणि 1910ला पुढच्याच वर्षी
मिंटोचा कालावधी समाप्त झाला आणि त्याच्यानंतर मग 1910ला भारताचा नवीन व्हॉइसरॉय पेनशॉट ऑफ हार्डिंग हा देशाचा व्हॉइसरॉय झाला. पेनशॉट ऑफ हार्डिंग भारताचा व्हॉइसरॉय होण्याच्या आधी ऑस्ट्रेलियाचा गव्हर्नर होता. हा भारतामध्ये आलेला तोपर्यंत इंग्रजांना सुद्धा कडून चुकलं होतं की जी बंगालची फाळणी झाली ती आपल्याकडनं झालेली एक मोठी चूक होती आणि तिला रद्द करण्यास बेटर राहणार. ॲक्च्युली ही समज त्यांना 1906लाच आलेली की बंगालची फाळणी जी झालेली आहे ती चुकीचं झालेलं आहे. पण त्यावेळेस जर सरकारने लगेच बंगालची फाळणी रद्द करण्याचा मुद्दा मांडला असता तर त्यात सरकार फसली असती. त्यामुळे ते समोर आले नाही. एवढा काळ जाऊ दिला गेला. मात्र जेव्हा हार्डिंग आला पेनशॉट ऑफ हार्डिंग त्यांनी मात्र हा मुद्दा जरा उचलून धरलेला की बंगालची फाळणी ज्या तत्वावर करण्यात आलेली आहे त्यानुसार तिला रद्द करणे आवश्यक. आणि तसेही आपण मागे प्रॉब्लेम्स बघितलेले होते की बंगालच्या फाळणीनुसार काय झालेलं. जे वंगभंग चळवळ सुरू झालं होतं स्वदेशी आणि बहिष्कारच्या तत्वानुसार तर यांनी पूर्णच्या पूर्ण परकीय मालांच्या कपड्यांवर बहिष्कार टाकलेला. त्यामुळे युरोपांचा जो प्रोडक्शन होतं ते बऱ्यापैकी कमी झालेलं. त्यामुळे ती मंडळी सरकारवर प्रेशर टाकत होती. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असाही होता की ऑलमोस्ट पहिल्या महायुद्धाचे ढगे युरोपावर गर्दी करू लागलेले होते. पहिलं महायुद्ध सुरू होऊ शकत होतं. या सर्व प्रेशरमुळे अखेर मग बंगालची फाळणी रद्द करण्याचा प्रयत्न सरकारतर्फे झाला आणि त्यात अखेर 12 डिसेंबर 1911ला स्वतः इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज हा भारतामध्ये आला. पुन्हा एकदा दिल्ली दरबार भरवला गेला आणि त्या दिल्ली दरबारामध्ये 2 महत्त्वाचे जे घटना घडलेल्या किंवा जे 2 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले ते असे की स्वतः राजा पंचम जॉर्ज याने एक घोषणा केली की जी बंगालची फाळणी झाली आहे तिला आम्ही रद्द करतो आहे. बंगाल आता आधी बदलून आता दिल्ली ही इंग्रजांची भारताची राजधानी राहणार. बघा दिल्लीचा विचार केला तर मुघलांच्या काळामध्ये ती मुघलशाहीमधली ती राजधानी होती. पण जेव्हा इंग्रजांनी आपली सत्ता कंपनीने स्थापन केली तर बेसिकली कलकत्ताच त्यांचं हेड ऑफिस होतं. कलकत्ताच त्यांची एक प्रकारचं कॅपिटल होतं. कलकत्तावरनं दिल्लीला कॅपिटल हल्ली 1911ला 12 डिसेंबर रोजी स्वतः पंचम जॉर्ज यांनी त्याची घोषणा केलेली. 2 मुद्दे. या जी बंगालची फाळणी झाली आणि दुसरं महत्त्वाचं की जे देशाचं कॅपिटल बदललं गेलं कलकत्त्यावरनं दिल्लीला आलं त्यात बघा बंगालची फाळणी रद्द झाली याचं खुशी बंगाली लोकांना एवढी होती की त्यांचं ते कॅपिटल कलकत्त्यावरनं दिल्लीला निघून गेलं त्याचं कोणाला गम नव्हतं. त्यामुळे कुठल्याही बंगाली व्यक्तींनी सरकारला यावेळेस काही विरोध दर्शवला नाही, काही विरोध केला नाही. कारण की बंगालची फाळणी रद्द करणे हा महत्त्वाचा भाग. हा आपल्या देशामध्ये घडलेला 3रा दिल्ली दरबार आहे. पहिला लिटननी भरवला होता राणीला सम्राज्ञीची पदवी देण्याकरिता. त्यानंतर कर्जननी भरवला त्या नव्या राजाचं राज्य होण्याकरिता. आता इथे पेनशॉट ऑफ हार्डिंग दिसतो आहे. बघा लोकांच्या मनामध्ये क्रोध तर होताच. आता हा क्रोध कुठे ना कुठे बाहेर निघणार. तो येणारा व्हॉइसरॉय चांगला असू द्या किंवा वाईट असू द्या तो क्रोध कुठे ना कुठे निघणार. नेमकं हेच झालं होतं या काळामध्ये. 1911ला दिल्ली दरबार भरवला गेला आणि त्यासुद्धा भव्य पैसा खर्च करण्यात आला. आता स्वतः राजाच येत आहे पंचम जॉर्ज भारतामध्ये. चांदणी चौकातनं यांची एक मोठी रॅली निघाली. ती रॅली म्हणजे तो जो दिल्ली दरबार भरवला गेला होता तिथे पोचण्याकरता चांदणी चौकातनं जायचं होतं. स्वतः पेनशॉट ऑफ हार्डिंग मोठ्या हत्तीवर बसून तो त्या चांदणी चौकातनं जात होता. त्या हत्तीला पूर्ण सोन्याने मळवलेलं होतं. हत्ती आहे की सोनं चालतं हे समजत नव्हतं लोकांना. प्रचंड गर्दी आजूबाजूला यांना बघण्याकरिता की राजा आलेला आहे, व्हॉइसरॉय चाललेला आहे. आणि हा पेनशॉट ऑफ हार्डिंग हत्तीने जात असताना बिलकुल थोडा समोर एक पॅन घालून खिशामध्ये हात टाकून उभा वाट बघतोय की हार्डिंग कधी त्याच्याकडे येणार. आणि जसा हार्डिंग त्याच्या जवळ आला त्यांनी आपल्या हाफ पॅन्टमधनं हात काढला. त्याच्या हातामध्ये बॉम्ब होता. दिला मारून फेकून हार्डिंगला ब्लास्ट झाला. त्यामध्ये तो हत्तीचा माहूत मरण पावला. हार्डिंग मात्र वाचला. हे जे घडलं याला दिल्ली कट खटला या नावाने ओळखलं जातं. आणि ज्यांनी घडवलं ते देशाचे क्रांतिकारक होते रासबिहारी बोस. घोष नाही, तो डॉक्टर घोष नाही, बोस. हे दिल्ली कट खटला काय होता आणि त्यानंतर त्यांनी काय कामगिरी केली आपण जेव्हा क्रांतिकारक बघू तेव्हा त्याला बघायचं आहे. पण हार्डिंगच्या काळामध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा झालेला. काँग्रेसकडे वळूया. मग काँग्रेसचा काय सीन होता. आता भरपूर वर्ष झाले पुन्हा काँग्रेसकडे बघितलं नाही आहे. जहालानं जर काढून टाकलं गेलं. मवाळांच्या हातामध्ये सत्ता आहे. मवाळ आपली काँग्रेस चालवत असताना 1911 आणि 1913ला 2 महत्त्वाचे बदल यांच्या राजकारणामध्ये झालेले. मुस्लिम लीगची स्थापना बघितली आपण 1906ला झालेली. मुस्लिम लीगसुद्धा आता एक राष्ट्रीय स्तरावरचं एक संघटना आहे. पहिल्यांदा 1911ला मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांची एक संयुक्त बैठक, एक मीटिंग अलाहाबादमध्ये भरवण्यात आलेली होती. मी बैठक म्हणतो आहे, मी अधिवेशन नाही म्हणत आहे.
एकदा झाला इतिहासामध्ये की तुमचे मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांचं संयुक्त अधिवेशन भरवलं गेलेलं आहे लखनौला 1916ला. तो भाग नंतर बघायचा. इथे आपण बैठक बघतो आहे. यांची संयुक्त बैठक म्हणजे काँग्रेसचे नेते आणि मुस्लिम लीगचे नेते मिळून यांनी एक मीटिंग भरवली होती अलाहाबादला 1911. त्यानंतर 1913ला मुस्लिम लीगनी आपल्या प्रिएम्बलमध्ये एक महत्त्वाचा बदल केला. प्रिएम्बल काय आहे? उद्देशपत्रिका ज्याला म्हणतो आपण. कुठली संस्था जेव्हा स्थापन होणार तर ती संस्था स्थापन करण्यामागचे उद्देश लिखित ठेवणार ना, ते जे लिखित स्वरूपात असणार ते असणार त्यांचं प्रिएम्बल. ऑफकोर्स काँग्रेस जेव्हा स्थापन झाली तर तिनेसुद्धा आपलं प्रिएम्बल बनवलं असणार. मुस्लिम लीग स्थापन झाली तिनेसुद्धा आपलं प्रिएम्बल बनवलं असणार की त्यांचे उद्देश काय आहेत. 1913ला मुस्लिम लीगने आपले प्रिएम्बलमध्ये बदल केला आणि जसं काँग्रेसचे उद्दिष्ट आहेत तशा प्रकारची उद्दिष्ट मुस्लिम लीगने आपल्या प्रिएम्बलमध्ये जे आहे ते नमूद केले. आता हा विचार करणारा भाग आहे. नेमकं काँग्रेसला विरोध आहे म्हणून मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी मुस्लिम लीगची स्थापना केली 1906ला. आता काय असं प्रेम उमललं यांचं? आता काय नेमकं झालं आहे की यांची संयुक्त बैठक भरते आहे. या व्यतिरिक्त मुस्लिम लीगनी आपलं प्रिएम्बल बदलवलं आहे, काँग्रेससारखं प्रिएम्बल केलेलं आहे. नेमकं काय कारण होतं? तर बेसिक कारण बघा, एक तर हे होतं मुस्लिम लीग पूर्णच्या पूर्ण काँग्रेस विरोधी त्याच्यातला भाग नाही आहे. सुरुवातीला म्हणतोय बरं का, नंतर नाही. नंतर तर गंभीर हाल होते आपल्या देशामध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेसचा विचार केला तर. 1940 नंतर किंवा बेसिकली आपण बघू शकतो की 1928-29 नंतर प्रचंड प्रॉब्लेम वाढलेली. या काळामध्ये काय होतं, आतापर्यंत मुस्लिम समाजाच्या नेत्यांकरिता असा काही राष्ट्रीय मंच नव्हता. 1906ला मुस्लिम लीगची स्थापना झाली. त्यांना आता एक प्लॅटफॉर्म मिळाला ना इथनं राजकारण करण्याकरिता. बेसिकली मी तुम्हाला म्हणतो की काँग्रेसचा विरोध खूप काही आधी होता, त्यात काही वाद नाही आहे. मुस्लिम आणि हिंदू हे जे हेवे दावे होते ते तर आपल्या देशामध्ये आधीपासूनच सुरू आहे, त्यात काही वाद नाही आहे. पण इथे नेमका उद्दिष्ट काय आहे? तर इथे दोघांचंही उद्दिष्ट असं आहे, म्हणजे काँग्रेस आणि मुस्लिम लीग दोघांचं उद्दिष्ट असं आहे की देशाला आपल्याला कशा ना कशा प्रकारे स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे, स्वराज्य मिळवून द्यायचं आहे. मग ते वसाहतीचं स्वराज्य का नसो, पण स्वराज्य निदान आपल्या हातामध्ये स्वायत्तता ठेवायची, इंडिपेंडन्स आपल्याला मिळवायचं आहे. हे एक कारण होतं की दोघं एकत्र आलेली. दुसरं एक महत्त्वाचं कारण या दोघांना एकत्र आणणारा व्यक्ती ते होते बॅरिस्टर जिना. जिना सर्वांना माहीत असणार, पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर. जिना ज्यांच्यामुळे देशाची फाळणी झाली, तेच जिना ज्यांच्यामुळे त्यांचं स्वप्न पूर्ण होऊन पाकिस्तान हा देश निर्माण झाला. जिना हे प्रदीर्घ काळ काँग्रेसचे नेते होते. 1906 पासनं तर 1920पर्यंत काँग्रेसचे नेते म्हणून आणि सिनियर नेते म्हणून ते कार्यरत होते. महत्त्वाचा भाग. आता तो नंतरचा भाग आहे की त्यांच्या विचारसरणीमध्ये प्रचंड पुढे बदल झाले आणि त्यानंतर ते एवढे कट्टर होऊन गेले की फक्त काँग्रेस विरोधीच नाही तर हिंदू विरोधीसुद्धा आणि देशविरोधीसुद्धा झाले. ते 1940च्या नंतरचा भाग. आत्ता ज्या स्टेजमध्ये आहो आपण, सलग 1906 ते 1920च्या दरम्यान ते काँग्रेसचे एक मोठे नेते म्हणून होते आणि काँग्रेसचे जे इतर नेते होते त्यांचा प्रचंड ते आदर करायचे. स्वतः दादाभाई नौरोजी वगैरे जे होते, गोखले होते. स्वतः जिना यांचं स्वप्न की मला मुस्लिम समाजाचा नेता म्हणून गोखल्यांसारखं बनायचं आहे, म्हणजे गोखल्यांसारखं जसे ते प्रतिनिधित्व करतात तसं प्रतिनिधित्व मला करायचं आहे. त्यांचेसुद्धा कानं भरण्याचे कामं भरपूर मुस्लिम समाजाच्या लोकांनी केलेले, नेत्यांनी केलेले की अरे बाबा काँग्रेस ही मुस्लिमांची संघटना नाही आहे, हिंदूंची संघटना आहे, तुम्ही का बरं काँग्रेसमध्ये भाग घेता. जिना आधी सुरुवातीला हाच भाग प्रत्येकांना समजूत काढण्याचा प्रयत्न करायचे की असं काही नाही आहे. एवढ्या वर्षापासून मी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे, मला असं कधी जाणवलं नाही आणि असं कदाचित पुढे जाणवणारसुद्धा नाही. मुस्लिम लीग पूर्ण प्रयत्नात होती की जिना हे मुस्लिम लीगमध्ये काम करावे, काँग्रेसमध्ये न राहता मुस्लिम लीगसाठी त्यांनी काम करावे. पण नेमकं जिनाचं काही मन नव्हतं काँग्रेस सोडण्याचा. त्यामध्ये एक तडजोड करण्यात आली. मुद्दा असा होता की जिनानी म्हटलं की ठीक आहे, मी तुम्हाला पाठिंबा देणार, मुस्लिम लीगसाठी सुद्धा काम करणार काँग्रेससोबत राहून, पण त्यासाठी तुम्हाला तुमची जी उद्देशपत्रिका आहे, तुमचे जे उद्देश आहे, प्रिएम्बल आहे, ते काँग्रेससारखे करावे लागेल. कारण की काँग्रेसच्या उद्देशावर मी चालणारा व्यक्ती, त्यामुळे तुम्हीसुद्धा जर तुमचे उद्देश काँग्रेससारखे कराल तर मी त्यासंबंधी विचार करू शकतो. म्हणून मुस्लिम लीगनी 1913ला आपल्या प्रिएम्बलमध्ये बदल केला, काँग्रेससारखे उद्देश त्यांनी ठरवले आणि त्यानुसार बॅरिस्टर जिना हे मुस्लिम लीगसाठी सुद्धा सुरुवातीच्या काळापर्यंत त्यांनी काम केले. 20पर्यंत काँग्रेसमध्ये होते. मग 20ला नेमकं काय झालं की अतिशय ते काँग्रेसच्या बाहेर आणि 1928 पासून तर मग एवढे कट्टर की ज्याची काही सोय राहिली नाही बॅरिस्टर जिनाची. त्याला आपल्याला नंतर बघायचं आहे. तर इथे त्यांची संयुक्त बैठक भरली 1913ला. लीगनी आपल्या घटनेमध्ये बदल केला. 1914चा एक अधिवेशन खूप काही महत्त्वाचं नाही, मद्रासमध्ये भरलेलं होतं. भूपेंद्रनाथ हे त्यांचे अध्यक्षस्थानावर. 1914ला मग लोकमान्य टिळक यांना जी 6 वर्षाची सक्त मंजुरीची शिक्षा झालेली होती, मंडालीच्या तुरुंगात होता, 1908ला त्यांना तुरुंगात टाकलं होतं. 1914ला त्यांची सुटका झाली
जेव्हा त्यांची सुटका झाली 6 वर्षानंतर, तेव्हा ऑलरेडी जगातलं पहिलं महायुद्ध सुरू झालेलं होतं की तर सरकारने कायदा लावला होता डिफेन्स ऑफ इंडियाचा. डिफेन्स ऑफ इंडिया म्हणजे ऑलमोस्ट आताची आणीबाणी ज्याला म्हणतो आपण इमर्जन्सीचा काळ. त्यावेळेस टिळक आल्यास त्यांनी त्यांचं न्यूजपेपर केसरीमधनं आर्टिकल लिहिलं. आर्टिकलचं हेडिंग होतं पुनच्च हरी ओम, म्हणजे पुन्हा एकदा सुरुवात, आणि त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. टिळकांचे 2 प्रमुख साधने होते, साधने म्हणण्यापेक्षा 2 प्रमुख हत्यार होते. त्यांचे स्वतःचे न्यूजपेपर केसरी आणि मराठा, या 2 न्यूजपेपरमधनं ते प्रचंड टीका करायचे आणि त्यासाठी त्यांनी खूपदा त्यांना जेलसुद्धा झालेली. म्हणजे आपण जेव्हा रॅटचा खून बघितला 1897च्या काळामध्ये, तेव्हासुद्धा चाफेकर बंधूंनी तो जो खून घडून आणला, नेमकं त्याच्या मागचं कारण काय होतं? टिळकांनी लेख लिहिला होता, त्याचं आर्टिकलचं हेडिंग होतं सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का. ते लेख वाचून त्यांनी त्या रॅटचा खून केलेला. तर यांचं जे नेमकं एक प्रकारचं प्रभाव होता भारतीय जनतेवर किंवा महाराष्ट्रातल्या जनतेवर, तो प्रचंड होता. तो रॅटचा खून झाला तेव्हासुद्धा 18 महिन्याची शिक्षा यांना झालेली होती टिळकांना. त्यांनी शिक्षा भरपूरशी भोगलेली. इथे पहिलं महायुद्ध सुरू झालं. 4 वर्ष पहिलं महायुद्ध झालेलं 1914 ते 1918च्या काळामध्ये. आणि त्या पहिल्या महायुद्धामध्ये युरोपियन कंट्रीज तर सर्व इन्व्हॉल्व झाल्या. बळजबरी भारतसुद्धा त्या पहिल्या महायुद्धामध्ये इन्व्हॉल्व झालेला, कारण की भारतावर राज्य आहे इंग्रजांचं. इंग्रज बेसिकली युरोप खंडातला, आणि त्यामुळे आपण सुद्धा पहिल्या महायुद्धामध्ये ओढलं गेलं. पण नेमकं काय कारणं होती थोडंफार त्याबद्दल बघून घेऊया. बघा, वर्ल्ड हिस्ट्री आपल्याला नाही आहे MPSCला. तरी पण पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्धामध्ये भारताचा कुठे ना कुठे रोल होता, त्यामुळे थोडंफार बघावं लागेल. पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी खूप जुनी आहे. त्या पार्श्वभूमीचा विचार केला थोडाफार शॉर्टमध्ये आपण त्याला घेऊन घेऊया. युरोप खंडामध्ये प्रत्येकच देश आपलं प्रभुत्व निर्माण करण्याच्या प्रयत्नामध्ये राहायचं. इंग्रजांचं किती मोठी सत्ता होती ही सांगण्याची गरज नाही आहे, पण एक महत्त्वाची गोष्ट, इंग्रजांनी युरोप खंडामध्ये आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा कधी प्रयत्न केला नाही. त्यांना इंटरेस्ट नव्हता युरोपामध्ये. त्यांना इंटरेस्ट होता युरोप सोडून बाकी खंडामध्ये. आशिया खंड झालं, ऑस्ट्रेलिया झालं, अमेरिका झालं, या खंडामध्ये त्यांना जास्त ॲक्च्युली इंटरेस्ट होता. आफ्रिका खंडसुद्धा. मग युरोप खंडामध्ये नेमकी कुणाची मक्तेदारी चालायची? तर फ्रान्स. इंग्रजांनंतर दुसरा महत्त्वाचा देश होता फ्रान्सचं मोठं महत्त्व होतं युरोपामध्ये. म्हणजे त्या काळामध्ये समजून चला की फ्रान्स ही त्या युरोपाची राजधानी, पॅरिस ही युरोपाची राजधानी होती. पण फ्रान्सच्या आजूबाजूला असणारे देश, जर्मनी झालं किंवा इतर काही देश झाले, ते सुद्धा हळूहळू आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत होते. फ्रान्सला मात देण्याची ताकद मात्र त्यांच्यामध्ये नव्हती. आता इंग्रज आणि फ्रान्स यांच्यामध्ये सुद्धा भरपूरसे युद्ध झाले. कधी फ्रान्सने इंग्रजांना हरवलं, कधी इंग्रजांनी फ्रान्सना हरवलं. पण युरोपामध्ये जी मोनोपॉली होती, युरोपामध्ये ज्यांची सत्ता मजबूत होती, ते होते फ्रान्स. पण इतिहासामध्ये एक अशी घटना घडली, ज्या घटनेनुसार फ्रान्सला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अपमानित व्हावं लागलं होतं. नेमकं काय झालेलं? युरोपामध्ये एक देश आपली ताकद वाढत होता, तो देश होता जर्मनी. आणि जर्मनीने हळूहळू आपल्या आजूबाजूचे सर्व प्रदेश जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांचा प्रयत्न पहिला असा झाला की ऑलमोस्ट 1860ला त्यांनी रशियाला मात दिली. त्यानंतर मग त्यांनी डेन्मार्कला मात दिली. त्यानंतर मग त्यांनी ऑस्ट्रियाला मात दिली. आणि त्यानंतर 1871ला, कधी स्वप्नातही कुणी विचार केला नसेल अशानुसार, जर्मनीनी फ्रान्सला मात दिली. एक मोठी मात फ्रान्सला मिळाली आणि फ्रान्स या देशाचे काही प्रदेश जर्मनीने आपल्या ताब्यामध्ये घेतले. हा जो अपमानजनक मात फ्रान्सला मिळाली होती, त्यांनी आजीवन नाही विसरले. म्हणजे समजून चला की 1914पर्यंत ते पेटत होते, 1871पासून तर 1914पर्यंत, की जी मात मिळाली आहे त्याचा बदला कसा घेतला जाणार. जर्मनीची ताकद वाढलेली होती, त्यात काही वाद नाही आहे. जर्मनीला हे माहीत होतं की फ्रान्स आपल्यावर चालून येण्याची हिंमत करणार नाही, कारण की फ्रान्सला हे माहीत आहे की जर्मन ताकदवर आहे. पण आता जर्मनीने जे करून ठेवलं होतं त्याचा जर आपण जॉग्राफिकली विचार केला तर यांनी रशियाला मात दिली, डेन्मार्कला मात दिलं, ऑस्ट्रियाला मात दिलं, फ्रान्सला मात दिली. आणि या 4ही प्रदेशाला ज्याला मात दिलं, त्या 4 प्रदेशाच्या मधामध्ये जर्मनी. जर हे 4ही देश एकत्र आले तर जर्मनी कुठची राहणार नाही. त्यामुळे त्यावेळेस जर्मनीचा जो चान्सलर होता त्यांनी आता विचार केला की नाही, जरा आपल्याला आता सावधानीने चालवावं लागेल आणि नेमकं ज्यांना मात दिलेली आहे त्यांच्यासोबत आपल्याला मैत्रीचा करार करण्याचा प्रयत्न करावा लागेल. जर चुकून फ्रान्सनी रशियाची मदत घेतली किंवा ऑस्ट्रियाची मदत घेतली किंवा डेन्मार्कची मदत घेतली तरी ही मंडळी जर्मनीवर भारी पडणार.
त्यामुळे मग जर्मनीने आपले तत्त्व बदलवले आणि त्यांनी मैत्रीचे संबंध यांच्या इतर देशासोबत ठेवण्याचे प्रयत्न केले. फ्रान्स तर मैत्री करणार नाही, मरून जातील ते लोक, पण जर्मनीसोबत मैत्री करणार नाही. तो जो अपमान झाला आहे त्यांचा, त्याचा जोपर्यंत बदला घेतला जाणार नाही फ्रान्स गप्प बसणार नाही आहे. रशिया, डेन्मार्क, ऑस्ट्रिया यांच्यासोबत मात्र जर्मनी मैत्री करू शकते, यांना मात मिळाली आहे. त्यांनी पुढे एक करारसुद्धा केला होता 1873ला. त्यानुसार जर्मनीचा रशिया आणि ऑस्ट्रिया आणि त्यानंतर हळूहळू डेन्मार्क या देशांसोबत मैत्रीचे संबंध त्यांनी प्रस्थापित केले की बाबा बघा आता जे झालं ते झालं, आता माफ करा, जाऊ द्या, एवढा प्रदेश आम्ही जिंकला तो राहू द्या आमच्याकडे, त्याच्यानंतर आम्ही ना तुमच्याकडे बघणार ना तुम्ही आमच्याकडे बघणार, मैत्रीसारखं राहायचं. आता हे तर सुरू होतं, पण नेमकं काय झालं? जे फ्रान्सचे मित्र राष्ट्र होते ते आपोआप जर्मनीचे शत्रू बनू लागलेले, बरोबर आहे ना? आणि जे जर्मनीचे मित्र राष्ट्र होते ते आपोआप फ्रान्सचे शत्रू बनू लागलेले. आता काय होतं आहे, एक एक देश कुणाला सपोर्ट करतो आहे, म्हणजे कुठल्या एका देशाने फ्रान्सला सपोर्ट केला तर ऑफकोर्स त्या देशासाठी जर्मनी हा शत्रू राष्ट्र झाला. असे एक एक देश एकामेकामध्ये गुंतत राहिले. याला भरपूर काळ निघून गेला. 1914पर्यंतचा काळ आला आणि 1914ला नेमकं तत्कालीन कारण काय झालं तर 1914ला ऑस्ट्रियाचा जो युवराज होता फ्रान्स फर्नांडिस, त्या फ्रान्स फर्नांडिसचा खून करण्यात आला. आणि तो खून करणारी मंडळी हे दुसरे तिसरे कोणी नसून ती नेमके एक महत्त्वाचा देश छोटासा युरोप खंडामध्ये, ज्याला आपण या नावाने ओळखणार, ज्याला पहिल्या महायुद्धामध्ये आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा त्यांच्यावर सर्वाधिक प्रचंड अत्याचार झालेले. आठवत नाही नेमकं त्याचं नाव. बेंजिया इथे त्या ऑस्ट्रियाच्या युवराजचा खून करण्यात आलेला होता आणि त्या ऑस्ट्रियाला पूर्ण एक मुद्दा त्याला क्लिअर होता की हा खून कोणी केला आणि ज्यांनी खून केला, ज्या देशांनी याचा खून केलेला आहे, ज्या देशात लोकांकडनं ऑस्ट्रियाच्या युवराजचा खून केला गेला आहे त्याला नेमकं मात देणे, त्या देशावर हल्ला करणे. आणि यानुसार ऑस्ट्रियानी सर्बिया या देशावर हल्ला चढवला आणि सर्बियावर हल्ला करून अशा प्रकारे पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली. ऑस्ट्रियाने सर्बियावर हल्ला चढवला, त्यामुळे सर्बिया म्हणजेच पोलंड, सर्बियाचे म्हणजेच पोलंडचे जे मित्र राष्ट्र होते ते आता पोलंडच्या फेवरमध्ये आले, ते ऑस्ट्रियाच्या विरुद्ध लढू लागले. मग ऑस्ट्रियाचे जे मित्र राष्ट्र होते ते आता ऑस्ट्रियाच्या फेवरमध्ये आले. अशा प्रकारे एक एक देश गुंतत गेला आणि त्यानुसार पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. यामध्ये इंग्लंडचा काय रोल होता? इंग्लंडला काही इंटरेस्ट नव्हता, तुम्ही काय करत बसा, युरोप खंडामध्ये त्यांना उतरायचं नव्हतं. फक्त त्यांनी एक आदेश दिला होता जर्मनीला. तो आदेश काय होता आधी बघून घेऊ, पण त्याच्या आधी आपल्याला एक भाग बघायचा आहे. या जर्मनीला नेमकं एक गोष्ट माहीत होतं की काही झालं तरी इंग्लंड आपल्या विरोधामध्ये उभा राहणार नाही, म्हणजे आपल्या फेवरमध्ये राहणार हा भाग वेगळा, पण आपल्या विरोधामध्ये इंग्लंड उभा राहणार नाही. त्याचं कारण असं होतं की व्हिक्टोरियाची जी मुलगी होती ती व्हिक्टोरियाची मुलगी जर्मनीच्या राजकुमाराला विल्यमला दिली गेली होती, त्यामुळे यांचे संबंध चांगले होते घराणेशाहीचे. त्यामुळे इंग्लंड कधी जर्मनीवर चालून येणार नाही असं जर्मनीचा एक दावा किंवा एक मुद्दा. पण नेमकं इंग्रजांनी जर्मनीला सांगितलं होतं की तुम्ही तिकडे काही करा, कुठल्याही देशावर हल्ला करा, पण बेल्जियमवर तुम्ही हल्ला करायचा नाही, बेल्जियम देशामध्ये आपलं सैन्य पाठवायचं नाही, असं यांनी फरमान तर काढला. पण तो फरमान त्या जर्मनीपर्यंत पोहोचता जर्मनीने बेल्जियम हल्ला करून चुकले होते. बेल्जियममध्ये त्यांनी भरपूरशा लोकांना ठार केलं आणि या कारणाने मग इंग्रजसुद्धा या पहिल्या महायुद्धामध्ये उतरले. आणि आता मग एक साईड आणि दुसरी साईड आणि प्रचंड देश त्यामध्ये गुंतलेले, त्यामध्ये भारतीयांनासुद्धा गुंतवलं गेलं. आता भारतीय बेसिकली कसे गुंतले? भारतामध्ये सर्वात महत्त्वाचं जे साधन होतं इंग्रजांकडे ते होतं भारताचं लष्कर. जवळपास 12,51,676 एवढं आपल्या देशाच्या लष्कराचं सैन्य होतं. 12 लाख नव्हे, 15,61,000. त्या 15,61,000 सैनिकांपैकी जवळपास 12.25 लाख सैन्य हे युरोपामध्ये युद्धाच्या मोहिमेवर होती. जेव्हा पहिलं महायुद्ध झालं हे भारतामध्ये नाही खेळलं गेलं, ते युरोप खंडामध्येच खेळलं गेलं. पण भारतातली सैन्य त्या युरोप खंडामध्ये पहिल्या महायुद्धामध्ये इंग्रजांचं प्रतिनिधित्व करत होते. जवळपास त्यातली 1 लाख सैन्य मारली गेली. 4 वर्ष युद्ध चाललं. 4 वर्षानंतर जो रिझल्ट निघाला तो असा की जी मजबूत पक्ष होती त्यांचा अखेर विजय झाला आणि जे आत्तापर्यंत मजबूत वाटत होते म्हणजे जर्मनी, त्यांना मात मिळाली. जर याचा विचार केला तर या पहिल्या महायुद्धामध्ये विजयी सत्ता असणारे अमेरिका, त्यानंतर इंग्लंड, नंतर फ्रान्स आणि इटली
अजूनही देश होते, पण हे 4 महत्त्वाचे देश त्यांनी विजय प्राप्त केला विरुद्ध जर्मनी, रशिया आणि ऑस्ट्रियाला मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्या महायुद्धामध्ये मात मिळाली. आणि जिथे पहिलं महायुद्ध 1918ला संपलं तिथनंच दुसऱ्या महायुद्धाची सुद्धा पार्श्वभूमी सुरू झाली. जर्मनीला मात मिळालेली आहे, त्यानंतर जर्मनीवर प्रचंड अत्याचार करण्यात आले. जर्मनीवर एवढे जाचक तह लावण्यात आलेले होते की जर्मनी त्यातनं प्रचंड त्रासलेली होती. त्याचा स्फोट मग आपल्याला 1939ला बघावं लागेल, जेव्हा देशात जगामधलं पुन्हा एकदा दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झालेली दिसणार. तो भाग आपल्याला पुढे बघायचा आहे.